चला, आजच्या लाईव्ह लेक्चर मध्ये सर्वांचं स्वागत आहे. जॉईन झालेले मेंबर, माझा आवाज क्लिअर आहे का? कमेंट करून सांगा. स्क्रीन दिसते का बघा? आवाज क्लिअर आहे, ठीक आहे. स्क्रीन दिसतंय व्यवस्थित? चला सुरू करायचं का? ओके. तुम्हाला मी काहीतरी नद्यांसंदर्भात काहीतरी पाठांतर करायला सांगितलेलं होतं. म्हणजे काही पॉइंट्स मी लिहून दिलेले होते आणि तुम्हाला ते पाठ करायला सांगितले होते. आठवते काही? जर पाठांतर झालं असेल तर पुढची काही माहिती तुम्हाला सांगता येईल, अन्यथा मला सगळं सांगावं लागेल आणि मग तुमच्या डोक्यावर न जाईल, असं काही व्हायला नको. काय काय दिलं होतं रे पाठांतरला? आठवते मला, काय आठवत नाही बाबा. काहीतरी सांगितलेलं होतं. काही पॉइंट्स मी लिहून दिले होते, मला वाटतं काही धरणं दिलेली असावी. आणि काय दिलं होतं का रे? बोला, कमेंट करा पटपट. आपण नदी प्रणालीमध्ये कोकणातील नद्या हा पॉइंट संपवला होता आणि पठारावरच्या नद्या बघताना आपण नद्यांना सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला काही पॉइंट्स मी पाठ करायला सांगितले होते. ते पॉइंट तुम्हाला पाठांतर करणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. सरळ सेवा असू द्या किंवा एमपीएससी कंबाईनची परीक्षा असू द्या, तुम्ही अभ्यास करताना ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कम्प्लीटच असणं महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. महाराष्ट्र पठारावरच्या नद्यांचा अभ्यास करताना आपण तुम्हाला ह्या नद्यांचे 3 भाग मी पाडलेले होते. प्रथम सांगितल्या होत्या पूर्व वाहिनी नद्या, त्याच्यानंतर पश्चिम वाहिनी नद्या आणि एक सांगितलं होतं दक्षिण वाहिनी नद्या. महाराष्ट्रामध्ये कुठेही उत्तर वाहिनी नदी तुम्हाला दिसत नाही. दक्षिण वाहिनी नद्यांमध्ये काही नद्या लक्षात ठेवण्याच्या आहेत. पूर्व वाहिनी नद्या असतील किंवा पश्चिम वाहिनी नद्या असतील, सगळ्याच नद्या महत्वाच्या आहेत. सुरुवात करताना आपण गोदावरी जराशी किचकट आहे, ही संपल्यानंतर बाकीच्या नद्या सोप्या आहेत. तर नद्यांचा अभ्यास करताना गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, वरती नर्मदा, तापी या प्रमुख नद्या, विदर्भातल्या काही नद्या आहेत त्या नद्यांचा देखील अभ्यास करायचा आहे. नद्यांच्या संदर्भामध्ये नद्यांचा उगम कोणत्या ठिकाणी होतो, कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे, कोणत्या नदीच्या कोणत्या उपनद्या आहेत, या संदर्भानं सगळ्या गोष्टी ह्या करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. चला, गोदावरी नदी जी समोर तुमच्या आकृती दिसते आहे, ही आकृती मला इथे तुमच्या समोर जो मी पेन लिहितो स्क्रीनवर, इथं काढणं मला शक्य नाही, कारण ती भरपूर मोठी आहे आणि एका स्क्रीनवर तेवढी बसणार नाही, म्हणून मी एक मॅप बनवलेला आहे आणि तुमच्या समोर स्क्रीनशॉट त्याचा शेअर केलेला आहे. दिसतोय ना क्लिअर? सगळी नावं लक्षात येतात का? मी सांगतो तुम्हाला कुठले कुठे काय नदी काय लक्षात ठेवायचं, सगळं सांगतो डिटेल वाईज. तुम्ही एखादा कोऱ्या पेजवर असं लिहून घेतलं तरी चालेल. पूर्णच्या पूर्ण नदीच्या उगमापासून जिथं नदी समुद्राला मिळते अगदी तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जशा सांगतोय तशा माहीत असणं आवश्यक आहे. परीक्षेला जर इथून प्रश्न झाला तर खूप महत्वाचा आहे. कुठलाही मार्क्स आपला जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला चालू करायचं. रेडी आहात सगळे? कमेंट करायला विसरू नका रे, मी तुमची वाट बघत असतो, मी कोण कोण कमेंट करताय.
बाकीचे फक्त बघतात आणि जातात गप्पाने, करतच नाही है ना. आज राहुल पवार नाही करे, आकाश पवार कुठे गेला आज. चला, आजच्या समोर तुमच्या जे स्क्रीनशॉट दिसतोय तो गोदावरी नदीचा आहे आणि या गोदावरी नदी संदर्भात सर्वच्या सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, चला आता गोदावरी नदीला सुरुवात करताना ही नोट्स तुमच्याकडे मी सेव्ह करून ठेवेल, तिथून लिहून घ्या किंवा ग्रुपला देखील शेअर होईल. ओके, तर गोदावरी नदीच्या संदर्भात बघायचं झालं तर गोदावरी ही एक पूर्व वाहिनी नदी असं आहे किंवा आहे असे आपण म्हणू शकतो. आणि ह्या गोदावरी नदीचा अभ्यास करताना गोदावरी नदी आणि गोदावरी खोरं ह्या दोनही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. गोदावरीची लांबी ही देखील परीक्षेला महत्वाची आहे आणि गोदावरीचे खोरे हा पॉइंट देखील परीक्षेला महत्वाचा आहे. ओके, मग आता मी तुम्हाला थोडक्यात काही माहिती सांगतो. एक सामान्य माहिती जी गोदावरीच्या संदर्भात आहे ती कुठेतरी सेपरेट लिहून घ्या, ती इथे सेव्ह राहणार नाही, कारण हा जो स्क्रीनशॉट आहे हा जर गेला तर मला स्लाइडवर लिहावं लागेल आणि पुन्हा स्लाइडवर स्क्रीनशॉट मला घेता येत नाही. एक तर इमेज शेअर होते किंवा व्हाईट बोर्ड शेअर होतो किंवा पीडीएफ शेअर होते. तर जी काही माहिती सांगतो ते फक्त लिहून घ्या किंवा लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, तर गोदावरी नदीच्या संदर्भात मला उगम महत्वाचा आहे. गोदावरी नदीचा उगम महत्वाचा आहे. चला सांगा, गोदावरी नदीचा उगम आपण या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिक मध्ये येतं, बरोबर आहे. हा, टेकडी जर विचारली तर ब्रह्मगिरी टेकडी आहे, त्या टेकडीवर ह्या नदीचा उगम होतो. आणि ही नदी इथून उगम पावल्यानंतर ज्या दिशेनं वाहते ती दिशा आहे पूर्व, पूर्वेला व्हायला लागते आणि म्हणून आपण हिला पूर्व वाहिनी नदी असं देखील म्हणतो, बरोबर. मग आता उगम तुमच्या लक्षात आलं असतं. नदीची लांबी दुसरा पॉइंट सगळ्यात महत्वाचा, नदीची लांबी. चला सांगा, गोदावरी नदीची लांबी मी तुम्हाला सांगितलेली असावी. पाठीमागे कुठं वाचलं असेल, कुणाला आठवत असेल तर सांगून टाका पटकन. गोदावरी नदीची लांबी जी आहे ती 1465 किलोमीटर. काही पुस्तकामध्ये संदर्भानं तुम्हाला 1450 किलोमीटर असे देखील बघायला मिळेल. ही दोनही लांबी जी आहे ती भारतातील आहे आणि महाराष्ट्रातील लांबी जर लक्षात घेतली तर 668 किलोमीटर एवढी लांबी ही गोदावरी नदीची महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते, बरोबर. आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीची नदी जर विचारली तर काय उत्तर सांगणार नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीची नदी जर विचारली तर काय उत्तर सांगणार. गोदावरी सांगणार, अगदी बरोबर. आता तुम्हाला महाराष्ट्रातील नद्या सांगितल्यानंतर शेवटी महाराष्ट्रातील नद्या सांगितल्यानंतर शेवटी तुम्हाला महाराष्ट्रातील नद्यांच्या लांबीनुसार त्यांचा क्रम लावायचा, तो आत्ताच मी सांगणार नाही, ठीक आहे. गोदावरी नदीची लांबी 668 किलोमीटर, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी म्हणून गोदावरीकडे बघितलं जातं. ओके, आता गोदावरी आणि गंगा या संदर्भात आपण बोललेलो आहोत. मला वाटतं मागच्या लेक्चरमध्ये गोदावरीची थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगितलेली होती, बरोबर. जर गंगा नदीचा आणि गोदावरी नदीचा जर आपण विचार केला तर ज्या वेळेला भूखंड वहन झालं, बरोबर आहे ना, भूखंड वहन कळतं ना, भूखंड वहनाचा सिद्धांत कुणाचा आहे सांगा. बऱ्याचशा सरळ सेवेकडे परीक्षा हा प्रश्न येऊन गेला. भूखंड वहनाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे, बोला पटकन. भूखंड वहनाचा सिद्धांत कोणी मांडला, नाही माहिती. माहित नसेल तर पटकन नाही म्हणायचं, म्हणजे तुमचा टाइमपास होत नाही. भूखंड वहनाचा सिद्धांत कोणी मांडला. अल्फ्रेड वेगनर हा व्यक्ती आहे, यानं भूखंड वहनाचा सिद्धांत मांडला. ओके, हा पॉइंट महत्वाचा, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. गंगा नदीच्या अगोदर गोंडवाना प्रदेशामध्ये गोदावरी नदी ही आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे. काय म्हणतोय मी, लक्षात येत आहे ना. गंगा नदीचा उगम गंगोत्री हिमालयामध्ये होतो. हिमालयाची निर्मिती 33 समुद्राचा तळ उंचावला गेल्याने झालेला आहे, बरोबर आहे ना. हिमालयाची निर्मिती 33 समुद्राचा
तळ उंचावला गेला, त्याच्यापासून हिमालयाची निर्मिती, हिमालयाच्या निर्मितीनंतर गंगा नदीची निर्मिती. ओके. पण याच्या अगोदर 33 समुद्राच्या दक्षिण बाजूला जो भाग होता त्याला गोंडवाना म्हटलं जात होतं, त्या गोंडवाना प्रदेशावर गोदावरी नदीचा उगम होता. म्हणून तुलनेत जर बघितलं तर गंगा नदीच्या अगोदर गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. म्हणून नदीला वृद्धगंगा कळतंय का, म्हणजे गंगेपेक्षाही जुनी वृद्धगंगा या नावानं देखील ओळखलं जातं. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का सांगितलेला पॉइंट? वृद्धगंगा का म्हणतात, कन्सेप्ट क्लिअर आहे? ठीक आहे. ओके, पुढे जाऊया. गंगेसारखी विस्तृत, गंगेसारखी लांबीने सर्वाधिक आणि गंगेसारखीच पवित्र, काय म्हणतोय मी, गंगेसारखीच पवित्र अशी जर कुठली नदी असेल तर महाराष्ट्रामधली गोदावरी आहे. म्हणून हिला काय म्हणतात रे, म्हणून हिला दक्षिणेतील गंगा किंवा दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. समजतंय? गोदावरीची नावं सांगतोय मी. गोदावरी, तिलाच वृद्धगंगा असं म्हणतात किंवा दक्षिण असं देखील म्हणतात. बरोबर, महाराष्ट्र संतांची भूमी आहे, त्यात काही वादच नाही. झालं. गोदावरी नदी संदर्भात छोटीशी माहिती तुम्हाला सांगायची होती. पर्यंत लांबी आपण क्लिअर केलेली आहे. आता गोदावरीचं खोर दिलेलं चालते, लक्षात येतं तुमच्या, दिसतंय ना? गोदावरीच्या खोऱ्या संदर्भात थोडीशी माहिती सांगतो. ठीक आहे, मी तुम्हाला खोर ही कन्सेप्ट क्लिअर करून सांगितली, बरोबर ना? गोदावरीच्या खोऱ्या संदर्भात केला तर गोदावरीचं जे खोरं आहे हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटरचं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला आणि गोदावरी नदीच्या खोऱ्याचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी 49% भाग, काय म्हणतोय मी, 49% भाग हा गोदावरी नदी खोऱ्यानं व्यापलेला आहे. गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. क्लिअर? म्हणजे गोदावरीचं खोरं हे किती विस्तृत आहे आणि किती मोठं आहे हे तुमच्या लक्षात येतो. ओके. 49% भाग महाराष्ट्राचा म्हणतो मी, महाराष्ट्राचा 49% भाग हा गोदावरीला आहे. भारताची जर तुलना केली तर 10% क्षेत्रफळावर खोरं हे तुम्हाला बघायला मिळतं. किती टक्के क्षेत्र? 10% क्षेत्र. हे जे पॉइंट्स आहेत ते सगळ्यात महत्वाचे बरं का, अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे, ही नदीच्या संदर्भात बेसिक माहिती तुम्हाला मी अजून सांगतोय. क्लिअर आहे ना? आता तुम्हाला मी सुरुवात रचना शिकवताना महाराष्ट्र पठारावर असलेली डोंगर रांगा आणि त्याच्या पुन्हा एक डोंगर रांग, पुन्हा एक नदी, असा एक क्रम सांगितलेला होता. आठवतो का? पाठांतर केलं असेल तर आठवेल, वाचलं नसेल तर नाही आठवत. आपल्याकडे 4 मेंबर आहे, कधी वाचतच नाही, बाकीचा काही विषय नाही. सांगा बरं, गोदावरी नदी जी आहे त्या गोदावरी नदीच्या दक्षिणेला आणि गोदावरी नदीच्या उत्तरेला कोणती डोंगर रांग आहे? गोदावरी नदीचं खोरं कोणत्या 2 डोंगर रांगांच्या दरम्यान येतं? गोदावरी नदीमुळे किंवा कोणत्या 2 डोंगर रांगांच्या दरम्यान गोदावरीचं खोरं आहे? सांगा पटकन, पटपट कमेंट करा. जे माहिती ते बोलत चला. सातमाळा डोंगररांगा गोदावरीच्या कुठे आहेत? दक्षिणेला आहेत का उत्तरेला आहेत? बोला पटकन. आणि ऍडमिशनच्या तुलनेत खूप कमी मुलं ऑनलाईन दिसतात, म्हणजे अभ्यासाची कुणाला गरज नाही. आणि विशेष म्हणजे आपण सगळं फ्री मध्ये देतो त्याची कुणाला किंमत नाही, है ना? जे कोणी लेक्चर करतात त्यांना समजत असेल, जे कोणी इतर क्लासला आहेत किंवा कधी क्लास केलेला असेल तर भूगोलाच्या संदर्भात एवढं डीप होत तुम्हाला कोण शिकवलेलं आजपर्यंत? सांगा जरा पटपट. हरिश्चंद्र बालाघाट. बरं, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग कुठे आहे? हे जे गोदावरी नदीचं खोरं तुम्हाला दिसतंय
हे जे गोदावरी नदीचा खोरा तुम्हाला दिसत आहे, ह्या गोदावरी नदीच्या उत्तर बाजूला, गोदावरी नदीच्या किंवा नदी खोऱ्याच्या उत्तर बाजूला म्हणजे या ठिकाणी जर कोणती पर्वतरांग असेल तर त्या पर्वतरांगेला काय म्हणायचं रे? सातमाळा अजिंठा डोंगररांग म्हणायचं. सातमाळा अजिंठा डोंगररांग गोदावरी नदीच्या बाजूला इकडे जी डोंगर रांग आहे त्याला हरिश्चंद्र बालाघाट म्हणायचं. काय म्हणायचं? हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग म्हणायचं. म्हणजे तुमच्या लक्षात पाहिजे गोदावरी नदीचं खोरं जे आहे ते सातमाळा डोंगर रांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग ह्या दोन डोंगर रांगेच्या दरम्यान असणारं हे गोदावरी नदीचं खोरं आहे. ओके, गोदावरी नदीच्या संदर्भात जी बेसिक माहिती होती ते संपते. याच्या व्यतिरिक्त अडचण आहे का सांगा? सांगितलेले पॉइंट क्लिअर आहेत का? बोला पटकन जाऊया आपण. सांगितलेले पॉइंट क्लिअर आहेत? आज भरपूर माहिती, आजचा लेक्चर संपला तरी गोदावरी संपणार नाही तुमचं. गोदावरी संदर्भात दिलेली बेसिक माहिती क्लिअर आहे? अरे होय नाही बोलत चला ना. माझा आवाज क्लिअर ना? स्क्रीन दिसतंय? अरे बाबा ते गंगापूर म्हणून माहितच नाही रे. थांब की जरा, जे सांगतोय ते बघ ना. सांगितलं ते क्लिअर आहे का सांग? पॉइंट क्लिअर पोहोचलेत का? ओके डन. चला हे लिहिलेलं पुसू का? म्हणजे आपण आता गोदावरी नदीचा उगम इथपासून गोदावरी नदीने सांगितलं होतं कुठल्या समुद्राला मिळते रे? बंगालच्या उपसागराला मिळते, बरोबर ना? तर सगळा प्रवाह, तिच्या उपनद्या, त्या उपनद्यांचा उगम, असणारी धरणं, हा सगळा पॉइंट आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहे. ओके, आता गोदावरी नदीचा उगम मी सांगितलं त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी. नाशिक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वर ठिकाणी ब्रह्मगिरी या टेकडीवर तुम्हाला गोदावरी नदीचा उगम बघायला मिळतो. त्र्यंबकेश्वर या ठिकाणाबद्दल मी माहिती सांगितली होती. निवृत्तीनाथांची समाधी ही त्र्यंबकेश्वरला आहे. मला जे रेफरन्सचे पॉइंट आहेत ते सांगत चला मला. म्हणजे त्र्यंबकेश्वरचं नाव घेतलं तर त्र्यंबकेश्वर सांगता पाहिजे ना, त्र्यंबकेश्वरला काय आहे, त्र्यंबकेश्वरवर कोणकोणते प्रश्न विचारून झाले ते सांगता आलं पाहिजे. मग याच्या पाठीमागच्या लेक्चरला मी त्र्यंबकेश्वर बद्दल जर काही बोललो असेल तर ते सांगता आलं पाहिजे. ते कमेंट करत करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि बाकीच्यांना पण कळेल. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला नाशिक दिसत आहे आणि या ठिकाणी गंगा नदीचा उगम, गोदावरी नदीचा उगम होतो, बरोबर आहे. आता तुम्हाला हिचं मूळ जी नदी आहे ती या प्रकारे दिसते आहे. हा तिचा मूळ प्रवाह आहे, दिसतोय ना क्लिअर? इथं हा दिसत नाही, बरोबर आहे. इथून गोदावरी नदी जी आहे ना तेलंगणामध्ये जाते, इथे बरोबर ना, काय जाते? तेलंगणामध्ये जाते. आणि पुन्हा या ठिकाणी जो प्रवाह इथं गडचिरोली, आपला जो गडचिरोली भाग आहे, यासाठी तुम्हाला मी सांगितलं होतं महाराष्ट्राच्या त्या नकाशावरचे असणारे जिल्हे हे पाठ पाहिजे. हा भूगोल तुम्हाला काही दगड करणारा लक्षात ठेवायचं. ज्या गोष्टी सांगितल्या त्या पाहिजे करत चला. सांगितलेलं असून जर तुम्ही क्लिअर करत नसाल ना, तुम्हाला काही लक्षात काही करणार नाही, सगळं डोक्यावरून जाणार आहे. ओके, तर या ठिकाणी महाराष्ट्रामधून ती प्रवेश करते तेलंगणामध्ये आणि महाराष्ट्रात प्रवेश करते गडचिरोलीमध्ये. समजते का? महाराष्ट्रातून बाहेर पडते इथं, पुन्हा प्रवेश करते महाराष्ट्रामध्ये. ओके, तर महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात काय म्हणतोय मी, महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश होतो ह्या नदीचा, हे महत्वाचं आहे. असं जे आहे वरती तुम्ही तापी नदीला गेला, लक्षात ठेवा 3 नद्या आहेत. तापी नदीला जर गेला त्या तापी नदी महाराष्ट्रामध्ये 2दा प्रवेश करते. काय? 2 प्रवेश करते. तापी नदी संदर्भात हे लक्षात ठेवायचं, ती महाराष्ट्रामध्ये 2दा प्रवेश करते. ओके, तर तापी नदीत सांगतो, आता लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, गोदावरी संदर्भात मी सांगितलं गोदावरी इथून बाहेर पडेल, पुन्हा गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रात प्रवेश करेल. क्लिअर?
ह्या गोदावरी नदीच्या इकडच्या बाजूला या ठिकाणी मांजरा नदी आहे, महाराष्ट्रातून बाहेर पडते, तेलंगणात येते, समजताय? म्हणजे गोदावरी आणि मांजराची ही कंडिशन सेम आहे. आणि वरती तापी एक सांगितले. ह्या 3 नद्या लक्षात ठेवायच्या. संदर्भाने मी सांगतो तुम्हाला कुठे येणार आहेत त्या. ओके, तर हा गोदावरी नदीचा प्रवाह क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? चला आता बघा, ह्या नाशिकमध्ये ही नदी उगम होल्यावर इथून ती पूर्वेकडे वाहत जाते आणि पूर्वेकडे वाहताना तिच्या उजव्या किनाऱ्यानं दारणा नदी मिळते. दारणा. तर गोदावरी नदीची प्रमुख उपनदी आहे दारणा, हे आहे, समजताय ना? त्याच्यानंतर या ठिकाणी दिसते ती कादवा नदी आहे, ही डाव्या किनाऱ्याने मिळणारी नदी आहे. मिळते बघा, तर नांदूर मधमेश्वर हे मी सांगितलं होतं, नांदूर मधमेश्वर हे ठिकाण महत्वाचं आहे. या ठिकाणी एक अभयारण्य आहे आणि नांदूर मधमेश्वर हे जे रामसर स्थळ आहे, रामसर माहिती आहे रामसर स्थळ, आता हे इथं मी सांगत नाही, नंतर आपण रामसर स्थळांचं सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी मला वाटतं जागतिक वारसा स्थळांसंदर्भात देखील एक व्हिडिओ तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे जागतिक वारसा स्थळ आणि रामसर स्थळ ही तुमची क्लिअर होऊन जातील. पहिलं रामसर स्थळ हे नांदूर मधमेश्वर आहे, हे लक्षात ठेवा फक्त संदर्भानं. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ओके, झालं. हा, आता पुढे जाऊया. जो डाटा महत्वाचा नाही तो पसंत. आता बघा, या ठिकाणी जर पुढे गेला तुम्ही तर इथे नदी दिसते, बरोबर आहे, ही प्रवरा नदी आहे. प्रवराची उपनदी या ठिकाणी आहे म्हाळुंगी. मी कुठे काय दाखवतोय, ही म्हाळुंगी आहे. आणि या ठिकाणी प्रवरा आणि म्हाळुंगी संगम होतो, म्हणून या संगमाचं नाव संगमनेर आहे. संगमनेर हे ठिकाण प्रवरा आणि म्हाळुंगी ह्या 2 नद्यांच्या किंवा संगमावर वसलेलं शहर आहे. पुढे जाऊन प्रवराला या ठिकाणी मुळा, काय म्हणतोय मी, मुळा ही नदी, मुळा मोठा वेगळी आहे, ही मुळा वेगळी आहे. तुम्हाला विचारतात मुळा आणि प्रवरा 2 संगम कुठे होतो, ते नेवासा या ठिकाणी होतो. हे ठिकाण संगत तुम्हाला ही नदी काठावरची शहरं आणि संगमाची शहर लक्षात. ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलं, संगम. नेवासे एक सांगितलं, नेवासेला कुणाचा, नेवासे या ठिकाणी कोणत्या 2 नद्यांचा संगम आहे, आणि मुळा. ओके ना? नेवासे संदर्भात जर माहिती सांगायची झाली, नेवासे हे ठिकाण महत्वाचं आहे. तुम्हाला फक्त संगमाच्या दृष्टीने सांगत, नेवासे बद्दल जर बोललो, आता मी जर इथं लिहिलं ना सेव्ह राहणार नाही बरं का, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहून घ्या. नेवासे जे नेवासे हा अहमदनगर मधला एक तालुका आहे. काय म्हणतोय मी, अहमदनगरला एक तालुका आहे. ठीक आहे, एक मिनिट जरा क्लिअर करतो. काय करूया माहितीये, हा प्रवाह तुम्हाला मी सांगतो, हे ठिकाण आणि त्या ठिकाणांची माहिती मी म्हणजे व्हाईट बोर्ड घेऊन देतो, म्हणजे ते सेव्ह राहील, जाईल. ते चालेल ना? होय का नाही? हा, म्हणजे ते व्यवस्थित होईल, मला असं वाटतं. हे सगळं नेवासे क्लिअर झालं का? नेवासेमध्ये प्रवरामुळे, त्याच्यानंतर तुम्हाला इकडे नाशिक सांगायचंय मला, नांदूर मधमेश्वर आहे, कोपरगाव आहे, नंतर सांगतो एकत्रितपणे. ओके, हा. आता इथं आणि गोदावरी इथं बघा, मुळाचा प्रवराला झाला, पुढे जाऊन प्रवरा वाहत राहते आणि वाहतल्यानंतर इथं या ठिकाणी गोदावरी मिळते. त्या ठिकाण आहे कायगाव टोके. काय ठिकाण आहे? टोके, किंवा टोके म्हटलं तरी लक्षात यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर गोदावरी नदीला डाव्या बाजूने इथून शिवना नदी मिळते. नदी मिळते शिवना. ओके, त्या ठिकाणाचं विशिष्ट असं नाव नाहीये. पुन्हा तिच्या समोर जाऊन जर गेला तर तुम्ही खांब नदी आहे. ओके, संदर्भानं काय लक्षात ठेवायचं माहितीये, गोदावरी नदीचा मुख्य प्रवाह
उजव्या बाजूला कोणत्या नद्या येऊन मिळतात आणि डाव्या बाजूला कोणत्या नद्या येऊन मिळतात हे तुम्हाला फक्त तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता या ठिकाणी जर गेला तर बालाघाट नगररंगेमध्ये उगम पावणारी ही सिंदफणा नदी, ही कुठली? सिंदफणा. या सिंदफणा नदीला इकडनं बीड मधून किंवा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर उगम पावणारी बिंदुसरा नदी या ठिकाणी येऊन मिळते. आणि या ठिकाणचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी मंजरत नावाचे ठिकाण आहे बीड मध्ये. मंजरत नावाचं ठिकाण आहे बीड मध्ये. या ठिकाणी गोदावरीला जाऊ. ओके. त्याच्यानंतर इकडे बघा, हा दक्षिण पूर्णा नदीचा प्रवाह आहे. दक्षिण पूर्णा या ठिकाणी अंजना एक नदी आहे, ही दक्षिण पूर्णा. त्याच्यानंतर एक गिरजा एक नदी आहे आणि दुधना एक नदी आहे. ओके. त्यांचा संगम पुढे दक्षिण पूर्णा या नावाने होतो. आणि या ठिकाणी कंठ नावाचं ठिकाण जे परभणीमध्ये आहे या ठिकाणी गोदावरीला जाऊन मिळतो. ओके. आता पुढे अशी वाहत जाते आणि या ठिकाणी एक महत्वाची नदी जी मांजरा आहे, ही मांजरा नदी या ठिकाणी उगम पावते. मांजरेला इकडच्या बाजूनं तेर एक नावाची नदी आहे, ही येऊन मिळते आणि पुढे जाऊन आहे हा या ठिकाणी महाराष्ट्रातून बाहेर पडतो आणि मध्ये प्रवेश करतो. आणि महाराष्ट्रामध्ये प्रवेश ठिकाणी गोदावरीला जाऊन मिळतो. ठिकाण आहे कुंडलवाडी. काय आहे? वाडी. कुंडल एक लक्षात ठेवायचं. इथं महत्वाचं नाही, मात्र भीमा नदी प्रवाह बघताना आपल्याला त्या कुंडलवाडी महत्वाचा पॉइंट पुढे बघावा लागणार. ओके. इथपर्यंत क्लिअर येणार आहे? ही सगळी माहिती मी तुम्हाला नंतर शहर सगळी ठिकाणी डिटेल सांगतो. आता फक्त प्रवाह लक्षात घ्या. ओके. आता इथून जो आहे ना, ही नदीचा हा जो भाग आहे, तुम्ही इकडचा जो राहिलेला भाग आहे हा विदर्भातला भाग आहे महत्वाचा. विदर्भामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे माहितीये तुम्हाला, या ठिकाणी पैनगंगा नदी आहे, ही ठिकाणी उगम पावते. इथून उगम पावल्यानंतर हा पैनगंगेचा मूळ प्रवाह. ओके. आणि मग इथून तिला तुम्हाला खुनी नदी आहे, खुनी. त्यानंतर या ठिकाणी कयाधू नदी, त्यानंतर पूस आहे, आडाण आहे, वाघाडी. आणि ही नदीचा प्रवाह इथून पुढे इथपर्यंत गेल्यानंतर वरतून एक नदी येतो, तो म्हणजे वर्धा. ही वर्धा नदी ही प्रमुख नदी आहे, हे लक्षात ठेवायचं. वर्धेला इकडच्या बाजूने विदर्भ आहे, बेंबळा आहे आणि निरगुडा आहे. इकडच्या बाजूला जर बघितलं तर बोर, वेळ, धोम या सगळ्या नद्यांचा प्रवाह या ठिकाणी येऊन नदीला मिळतो. ओके. इथून पुढचा प्रवाह मात्र वर्धा आणि हा प्रवाह या ठिकाणी इकडे येतो. आल्यानंतर इकडून जो वैनगंगा आहे, ही वैनगंगा नदी, वर्धा आणि वैनगंगा, मी काय म्हटलं, इकडनं येणारी पैनगंगा नदी गंगा इथं येऊन वर्धेला मिळते. इथून पुढचा प्रवाह वर्धा ओळखला जातो. इकडचा वैनगंगा आणि वर्धा यांचा संगम प्राण होतो आणि इथून पुढचा प्रवाह प्राणहिता नावाने ओळखला जातो. प्रश्न झाला, कोणत्या दोन नद्यांचा संगम प्राणहिता या नावाने ओळखला जातो? समजतंय? वर्धा आणि वैनगंगा. कळतंय? हा. आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. या ठिकाणी इरई नाव देखील वर्धा ठिकाणी वर्धा नदीला मिळते. त्याच्यासोबत ही वैनगंगा जी सांगितली, या ठिकाणी एक नदी आहे, इथं कालराणी नदी आहे, इथं चुलबन नदी आहे, इथं गाढवी नदी आहे. इकडनं एक नाग नदी आहे, इकडनं पेंच नदी मिळते, इथं अंधारी नदी. ओके. हा. आणि इथं ही मूल नदी आहे. आणि त्याच्यानंतर हा प्राणहिता नावाचा जो प्रवाह आहे किंवा प्राणहिता जी नदी आहे, या ठिकाणी गोदावरी गडचिरोलीमध्ये प्रवेश करते आणि या ठिकाणी सिरोंचा नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी ह्या नदीचा संगम होतो किंवा प्राणहिता गोदावरीला मिळते. गोदावरी पुढे वाहत जाते. या ठिकाणी गडचिरोलीच्या बाउंड्रीवरनं पलीकडे छत्तीसगड, गडचिरोली छत्तीसगडच्या बाउंड्रीवरनं वाहत येणारी ही सोमनूर या ठिकाणी गोदावरीला मिळते. कुठलं ठिकाण आहे ते?
ओके, तर हा गोदावरीचा प्रवाह अशा प्रकारचा आहे. आता याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती सांगतो पुढे. लक्षात आलं का? आता बघा, या ठिकाणी तुम्हाला काही धरणं दिसतील. कुठली कुठली धरणं आहेत बघा. या ठिकाणी गंगापूर नावाचं धरण आहे. ओके, मगाशी तुम्हाला परवा पण सांगितलेलं असावं, गंगापूर हे किंवा भारतातलं संदर्भानं सर्वात मोठं मातीचं धरण. या धरणातून नाशिक शहराला पाणी पुरवठा केला जातो, पिण्याचं पाणी. त्याच्या दारणा नदीवर एक दारणा धरण आहे. ओके, त्याच्या नदीवर या ठिकाणी भंडारदरा नावाचं धरण आहे. कुठलं नावाचं धरण आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी जर थोडस नदीवर तर पुन्हा एक निळवंडे नावाचं धरण आहे. कुठला? लक्षात ठेवायचं, प्रवरा धरण, प्रवरा नदीवर भंडारदरा, ही दोन धरणं महत्वाची. त्याच्यानंतर मुळा नदीवर मुळा धरण आहे, त्यासाठी महत्वाचं. त्याच्यानंतर शिवना नदीवर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नाशिक मधून जी नदी गोदावरी, ह्या गोदावरीच्या मुख्य प्रवाहावर हे धरण आहे गंगापूर, मुख्य प्रवाहावर. त्याच्यानंतर इथं दुसरं धरण, मुख्य दुसरं धरण कुठलं? जायकवाडी, है ना, जायकवाडी. माहिती सांगतो, फक्त लक्षात घ्या कुठं काय आहे. झालं. या ठिकाणी एलदरी धरण आहे, एलदरी. ओके, आणि इथं हे आहे सिद्धेश्वर धरण, दक्षिण पूर्णा. कुठल्या नदीवर आहे? दक्षिण पूर्णा. इथं सिद्धेश्वर. ओके, याच्यानंतर या ठिकाणी बिंदुसरा सिंदफणा नदीवर, सिंदफणा नदीवर असणारं हे धरण आहे. आणि बिंदुसरा नदीवर बिंदुसरा नावाचं एक धरण आहे, बीड मध्ये येतात. ओके, त्याच्यानंतर ही मांजरा नदी जी आहे, त्या मांजरा धरण. ओके, नंतर थोडस बघण्यात जाऊया आपण. या ठिकाणी गावी नदीवर इटिया डोह नावाचं एक धरण आहे. कुठला? इटिया डोह. इथपर्यंत क्लिअर आहे? या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर वसलेली शहर, या ठिकाणी नाशिक आहे, बरोबर. या ठिकाणी कोपरगाव आहे, जे गोदावरी नदीवर आहे. त्याच्यानंतर बीड मध्ये जर गेला तर या ठिकाणी कुठलं? राक्षस भुवन नावाचं शहर आहे. ओके, त्याच्यानंतर आणि काय सांगितलं मी तुम्हाला? नेवासे, संगमनेर, या सगळ्या शहरांची माहिती मी तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे, प्रवाहाबद्दल काही कन्सेप्ट? या प्रकारचा गोदावरी प्रवाह तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. ओके, ठीक आहे ना. बोर्ड घेतो जरा मी. दिसतंय का बघा? व्हाईट बोर्ड दिसतोय का बघा? हा, ओके, चला. आता बघा, जे काही महत्वाचं तुम्हाला सांगायचं ते लिहून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात राहील ते. आणि इथं स्क्रीनला पण सेव्ह राहतील नोट्स, आपण जे सेव्ह करतो ते सेव्ह राहील ते. ओके, हा. गोदावरी नदीच्या संदर्भाने मी तुम्हाला काय काय सांगितलं? गोदावरी, तो गोदावरी नदीचा उगम मी सांगितला. एकदा रिवाइज करूया, एकदा लिहून पण होईल आणि तुमच्या पण लक्षात राहील. त्र्यंबकेश्वर कुठल्या टेकडीवर रे? ब्रह्मगिरी नावाची टेकडी आहे, या टेकडीवरीचा उगम होतो, बरोबर ना. त्याच्यानंतर लांबी मी सांगितली, गोदावरी नदीची मी लांबी सांगितली किती? 1465. ही भारतामध्ये
आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 668 किलोमीटर एवढी लांबी ही महाराष्ट्रामध्ये दिसेल. दिसतंय ना क्लिअर? व्हाईट बोर्ड क्लिअर दिसतोय का? हा सगळा पॉइंट आपण इथं बघितला. याच्यानंतर पेन का दिसेना माझं? ओके ठीक आहे. आता बघा, तुम्हाला मी गोदावरीची नावं सांगितली. याला आपण दक्षिण गंगा म्हटलं. काय म्हटलं? दक्षिण गंगा म्हटलं. त्याच्यानंतर अजून काय म्हटलं रे? वृद्ध गंगा म्हटलं. काय म्हटलं? वृद्ध गंगा म्हटलं. आणि त्याच्यानंतर दक्षिण गंगा, वृद्ध गंगा. ओके. आता आपण जर पुढे गेलो तर मी तुम्हाला सांगितलं ह्या नदीचा प्रवाह आणि त्या प्रवाहावर असणाऱ्या सगळ्या नद्या. ओके. आणि आता आपण थोडस पुढे जाऊया. तुम्हाला जी धरणं मी दाखवली ती धरणं आणि नदीच्या काठावर असलेली महत्वाची शहरं. ओके. आता बघा, सुरुवात आपण नाशिक हे शहर जे आहे ते महत्वाचं ह्या गोदावरी नदीच्या काठावर तुम्हाला दिसतं. आणि नाशिक या शहराला नाशिक असं नाव का पडलं सांगता येईल का रे? नाशिक शहराला नाशिक शहर का नाव का पडलं? नाशिकचं कोण आहे? संतोष नाशिकच आहे ना रे? संतोष नाशिकचं कोण आहे का आपल्याकडे आता लाईव्ह मध्ये? नाशिक हे नाव का पडलेलं आहे माहित आहे? पालघर, हे संतोष पालघरचं आहे. हा. नाशिकचं कोण नाही ना? बरं. तुम्हाला शूर्पणखा माहिती आहे? शूर्पणखा बोला. आता ऐका जरा, भरपूर सांगतो. शूर्पणखा माहित नाही? अरे काय बाबा, रामायण बघितलं नाही का रे? रामायण बघितलं नाही? बघ ना रामायण बघ ना बाबा. हा, शूर्पणखा. त्या शूर्पणखाचं नाक काय म्हणतोय मी? शूर्पणखाचं नाक या ठिकाणी लक्ष्मणानं कापलं होतं. कुणी कापलं होतं? लक्ष्मणानं कापलं होतं. नाकाला संस्कृत मध्ये नासिका काय म्हणतात? नासिका म्हणतात. आणि या नासिकावरनं हा अपभ्रंश नाशिक हा शब्द आलेला आहे. म्हणजे माझ्या वाचण्याप्रमाणे बरं का. बाकी भरपूर आख्यायिका असू शकतात एका संदर्भानं किंवा एका नावासाठी वेगवेगळ्या आख्यायिका असू शकतात. तर हे आहे शूर्पणखेचं नाक लक्ष्मणानं कापलं होतं. नाकाला संस्कृत मध्ये नासिका म्हणतात, म्हणून नाशिक हा शब्द आलेला आहे. ओके. तर नाशिक हे प्रमुख शहर आहे जे गोदावरी नदीच्या काठावर बसलेलं आहे. समजतंय? गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. क्लिअर आहे ना? क्लिअर आहे का? ठीक आहे. चला आता बघा, हा नांदेडकडे पण जायचंय आपल्याला. नांदेडकडे पण जाणार आहे, काही हरकत नाही. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं गंगापूर धरण सांगितलं, बरोबर ना? गंगापूर धरणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर भारतातलं काय म्हणतोय मी? भारतातील हे पहिलं मातीचं धरण आहे. परीक्षेला इथून प्रश्न आहेत बरं का. पहिले मातीचे धरण काय म्हणतोय मी? पहिले मातीचे धरण गंगापूर. गंगावाडी नावाचं एक ठिकाण आहे. गंगावाडी नावाचं ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. या जिल्ह्यामध्ये हे धरण तुम्हाला बघायला मिळेल. ओके. तर गंगापूर ही धरणाबद्दल सांगायचं झालं तर हे पहिलं मातीचं धरण आहे. आणि ह्या मातीच्या धरणाच्या संदर्भानं मी तुम्हाला दगडी धरणं सांगितली होती. खडकवासला हे एक दगडी धरण आहे जे पहिलं आहे. आणि भारतातील सर्वात मोठं दगडी धरण जर कोणतं असेल, भारतातील सर्वात मोठं दगडी धरण जर कोणतं असेल तर ते भंडारदरा आहे. कुठलं आहे? भंडारदरा आहे. लक्षात ठेवायचं, परीक्षेला प्रश्न अपेक्षित आहे. ओके. चला पुढे जाऊयात आपण. तर गंगापूर धरणाच्या बाबतीत मी सांगितलं महत्वाचं आहे 1948 ला. अजून सांगू काय? 1948 ला या धरणाची पायाभरणी सुरू झाली.
आणि 1965 ला या धरणाचं उद्घाटन झालं. म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये हे धरण बांधून झालेलं आहे. ओके, मातीचा भराव टाकून हे बांधलेलं असल्यामुळे मातीचं धरण असं देखील म्हणतो आपण याला. त्याच्यानंतर पुढे सांगितलं प्रवरा नदी. प्रवरा नदीवर भंडारदरा धरण आहे, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं. भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवर आहे. कुठल्या नदीवर आहे? प्रवरा. यालाच आपण विल्सन डॅम काय म्हणतो? विल्सन डॅम असं देखील म्हणतो. माहिती ना विल्सन डॅम? नगरवर्ण कोण आहे का आता? नगरवर्ण कोण आहे का? काय म्हणतो आपण याला? विल्सन डॅम म्हणतो. कळसुबाई आणि बाळेश्वर ह्या टेकड्यांच्या दरम्यान हे धरण बांधलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हीच आहे सर, मी आहे की नगरचं, ते शंका नाही रे. बरं चला, भंडारदऱ्याचा जो पाण्याचा बंधारा आहे किंवा साठवलेलं जे पाणी आहे हे नाव लक्षात ठेवता. आपण त्याला काय म्हणतो माहितीये का? पाणी साठा किंवा आपण जलाशय म्हणतो, जलाशय. भंडारदरा धरणाचा जो जलाशय आहे ह्या जलाशयाला काय नाव आहे? ऑर्थर सरोवर किंवा ऑर्थर लेक. प्रश्न येतात बरं का तुम्हाला इथून, की तुम्हाला नंतर सगळं क्लिअर करून देतो. म्हणजे तुम्ही कधी ऐकलं असेल तर ऑर्थर सरोवर, ज्ञानेश्वर सागर, नाथ सागर, गोविंद सागर, शंकर सागर, तानाजी सागर, यशवंत सागर, ऐकले का नाही? ऐकलंय का नाही? वीरबाजी पासलकर सागर, येसाजी कंक, शिवाजी सागर, लक्ष्मी सागर, अजून काय सांगू? वसंत सागर, निजाम सागर, इंदिरा सागर आहे वरती, मुक्ताई सागर आहे. कोकणात गेला तर जगन्नाथ शंकरसेठ सागर आहे, बाळासाहेब ठाकरे सागर आहे. काय काय सांगितलं लक्षात राहिलं का? काय काय सांगितलं लक्षात राहिलं का? हा, ही सगळी सागर बघायची आपल्याला. सांगतो, चला हरकत नाही. पुढे पुढे तुमच्या जसं आपण नद्या क्लिअर करू ना तेव्हा ते क्लिअर होऊन जाईल. ओके, ऑर्थर लेक क्लिअर झालं इथं. ओके ठीक आहे, चला. नंतर पाहिजे असेल तुम्हाला लिस्ट टाकतो मी टेलिग्राम चॅनलला आपल्यावरती. हा ओके, काय म्हणतोय मी तुम्हाला सांगत होतो? भंडारदरा. भारतातील, भंडारदरा बाबतीत भारतातील सर्वात मोठे दगडी धरण. भारतातील सर्वात मोठे दगडी धरण. ठीक आहे ना? एवढी माहिती सफिशियंट आहे. भारतातील सर्वात मोठे दगडी धरण. ओके, या ठिकाणी धबधब्यावर का धबधबा ज्याला आपण रंधा फॉल्स म्हणतो. रंधा फॉल्स अनेक आहे. काय माहित आहे? अंब्रेला. कुठला फॉल्स आहे? अंब्रेला. रंधा फॉल्स आणि अंब्रेला फॉल्स. इथे एक टेकडी आहे, म्हणजे अशी टेकडी आहे. या टेकडीवर पडणारं जे पाणी आहे त्याचं छत्रीचा आकार धारण करतं, म्हणून याला अंब्रेला फॉल्स म्हणतात. ठीक आहे, तर ते जाऊन या भंडारदऱ्याला. अशा चित्रपटांचं शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे. अजय देवगणचा जान माहित आहे का? अजय देवगणचा जान चित्रपट माहित आहे का? का नाही बघितलेला? ठीक आहे, चला हरकत नाही. दोन सांगितलं, एक रंधा फॉल्स आणि अंब्रेला फॉल्स. क्लिअर आहे ना? हा रंधा फॉल्स जो 60 मीटर उंचीचा हा धबधबा आहे. 60 मीटर उंचीचा या ठिकाणी बघायला मिळतो. इंग्रजांच्या काळामध्ये मला वाटतं भंडारदरा इथं लिहितो 1910 ला या धरणाच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि 1926 पर्यंत हे धरण बांधून झालं. 1926 पर्यंत हे धरण बांधून झालेलं होतं. ठीक आहे, भंडारदरा संपलं, बस एवढं सफिशियंट आहे. ओके, आता बघा पुढे मी सांगितलं मुळा धरण ना इकडच्या बाजूला. हा, आणि प्रवरा नदी जी आहे ना, प्रवरा नदीच्या थोडस पुढे गेला तुम्ही, भंडारदऱ्याच्या पुढे जर आला तर या ठिकाणी एक निळवंडे आहे. इथे एक निळवंडे धरण आहे. निळवंडे धरण आहे. हा, हे धरण महत्वाचं आहे. म्हणजे आता जे संगमनेर समजतो आपण किंवा संगमनेर आहे, संगमनेरला सुजलाम सुफलाम करण्यामध्ये निळवंडे धरणाचा खूप मोठा वाटा आहे.
सध्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून हे धरण उभा राहिलंय. हा खूप महत्वाचं धरण आहे. ठीक आहे. आता पुढे गेलो तर तुम्हाला मी मुळा सांगितलं, नद्या आठवा क्रमांक तुम्हाला मी सांगितलं. मुळा नदीवर मुळा धरण आहे. मुळा नदीवर मुळा धरण आहे, महत्वाचा आहे. आणि याचा जो सागर आहे ना, याचा जो जलाशय आहे, आता बघा जलाशय, तुम्ही नंतर एक लिस्ट काढा या सगळ्या जलाशयांची आणि पाठ करून घ्या. हे जे जलाशय आहे तो संत ज्ञानेश्वर सागर, काय म्हणतोय मी, संत ज्ञानेश्वर सागर. क्लिअर? संत ज्ञानेश्वर सागर. हा, मुळा धरणाचा जलाशय संत ज्ञानेश्वर सागर. ओके. आता इथं तुम्हाला मी सांगितलं प्रवरा आणि मुळा, प्रवरा आणि मुळा यांचा संगम होतो. संगम होतो. कुठे होतो रे, आठवतंय का बघा? मुळा आणि प्रवरा यांचा संगम कुठे होतो? काय सांगितलंय बघा बरं? नेवासे. कुठे होतो? नेवासे. स्क्रीनशॉट काढ. अरे संगमनेर नाही रे बाबा, संगमनेरला ते पण लिहितो बघा इथं, प्रवरा आणि म्हाळुंगी. ही म्हाळुंगी ते खूप मोठी नदी आहे. म्हाळुंगी यांचा संगम संगमनेरला होतो. चुकू नका आठवणीनं, संगमनेर. क्लिअर? हे पण क्लिअर, संगमनेर. हे काय कधी परीक्षेला आजपर्यंत आलेलं नाही, मात्र परीक्षेला भरपूर ठिकाणी आलं. संगमनेरचं एवढं काही महत्वाचं नाहीये. प्रवरा मुळा संगम आपल्यासाठी महत्वाचा. सांगता येईल कारण नेवासे बद्दल माहिती मला सांगा बरं. चला नेवासे क्लिअर करूया आपण. नेवासे बद्दल माहिती सांगा मला, चला बरं. नेवासे नाही माहिती? कोण कोण जॉईन झाले आता 15 मेंबर? हे स्वप्नाली काय आहे, उदंड काय, पंकज वाकूर. पंकज कुठून आहात तुम्ही? पंकज कुठून आहात? स्वप्नाली कुठून आहे? अजून कोण आहे नवीन आपल्याकडे? अनिकेत ठाणेकर आहेत वाटतं. कधीतरी ठाण मांडलंय, अल्तूर लाडेवाडी. पंकज वाकुर्डे काय, ते लक्षात नाही आलं माझ्या, ते पुढचं डी दिसलं नाही मला. ठीक आहे. चला नेवासे. नेवासे बद्दल जर सांगायचं झालं, नेवासे बद्दल जरा सांगू का हिस्ट्री? चालेल ना? नेवासे बद्दल हिस्ट्री सांगू जरा, थोडीशी माहिती एक्स्ट्रा. हा, तर नेवासे हा एक तालुका आहे. नेवासे हा एक तालुका आहे. कुठे माहितीये का? अहमदनगरमध्ये. नेवासे नावाचा तालुका आहे अहमदनगरमध्ये. आणि अहमदनगरच्या संदर्भानं नेवासाबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी भावार्थ दीपिका, भावार्थ दीपिका म्हणजे तुमच्या पोलीस भरतीकडे किंवा सरळ सेवेला जिथून प्रश्न येतात ना, ते प्रश्न नेवासे या संदर्भानं जर आला तर याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. काय म्हणतोय मी? याच्या बाहेरचा प्रश्नच येणार नाही. भावार्थ दीपिका. चला, नेवासे ह्या नावाच्या संदर्भानं मी तुम्हाला सांगतोय, परीक्षेला याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. हा, तर नेवासे काय सांगितलं पहिलं मी? कुणाचा संगम सांगितला? नेवासे, प्रवरा आणि मुळा यांचा संगम होतो नेवासेला. नेवासेच्या दृष्टीनं दुसरा पॉइंट भावार्थ दीपिका. काय म्हणतोय आपण रे? भावार्थ दीपिकाला काय म्हणतो? भावार्थ दीपिकाला काय? भावार्थ दीपिका. ओके, बरोबर. ज्ञानेश्वरी काय म्हणतो आपण त्याला? ज्ञानेश्वरी. ओके. कोणी लिहिली ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी कोण लिहिली? बोला ना, लिहिली कोणी? सॉरी 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 संत असेल तर बोला रे. कोणी लिहिली? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी. आकाश काय चाललंय?
प्रकाश, चला बघा इकडे एक मिनिट आता. भावार्थ दीपिका त्याला आपण तो संत ज्ञानेश्वर यांनी ती सांगितलेली आहे, संत ज्ञानेश्वर सांगितलेली आहे. आणि सच्चिदानंद बाबा, काय म्हणतोय मी, सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिलेली आहे. समजते का? लिखाणाचं काम सच्चिदानंद बाबा यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे, हरकत नाही. ओके. सच्चिदानंद बाबा माहिती का रे कोण होते? सच्चिदानंद बाबा माहिती का कोण होते? नाही माहिती. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी जेव्हा आत्महत्या केली त्याच्यानंतर ही संन्याशाची पोरं हिनवलं जात होतं. आणि हा जो कलंक आहे तो लागले काढण्यासाठी त्यांना काय म्हणतो त्याला आपण, सर्टिफिकेटची आवश्यकता होती. ते शोधण्यासाठी ही सगळी भावंड प्रवास करत होती. आणि ह्या प्रवासामध्ये आलेले हे ठिकाण आहे नेवासे. तर या ठिकाणी प्रवास करताना एक मंदिर आहे, नेवासा या ठिकाणी एक मंदिर आहे. आणि ह्या एक पण नाव पाहिजे असेल लिहून ठेवा, करवीरेश्वर. काय आहे? करवीरेश्वर. ह्या मंदिरामध्ये बसलेले असताना या ठिकाणी एक प्रेत यात्रा जात होती. प्रेत यात्रा, अंत्ययात्रा. हा, तर ती प्रेत यात्रा जात असताना वेळेला माऊली ज्ञानेश्वरांची जी कीर्ती आहे ती पसरलेली होती. आणि त्यांची जी ख्याती म्हणजे थोडक्यात ती रेड्यामुखी वेद बोलवणं वगैरे जो प्रकार आहे. हा, इथे एक डोह आहे, मला काय नाव आहे त्याचं, किंवा ह्या डोहावर जे रेडा आपण जे म्हशी धुवायला नेतो तसा प्रकार आहे थोडक्यात. या डोहावर एक रेडा धुवायला आला असता. ज्ञानेश्वरांनी तिथं जीवाशिवाचं तत्वज्ञान सगळं सांगत होते. आणि तिथं लोकांनी चॅलेंज केलं की बाबा सगळ्या प्राण्यांमध्ये म्हणजे जीवाशिवा आहे किंवा मी आहे, सगळ्यांचा आत्मा हा परमेश्वर या प्रकारचं. आणि मग एकानं त्यांना चॅलेंज केलं की बाबा ह्या रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखवा. तिथं ते चॅलेंज तिथं ज्ञानेश्वरांनी कम्प्लीट केलं. थोडक्यात तो रेडा वेद बोलला असं म्हणतात है ना. ती सगळी ख्याती पसरलेली असताना हे करवीरेश्वराच्या मंदिर सगळी मंडळी बसलेली असताना इथून हे जे सच्चिदानंद बाबाजी होते यांची यात्रा, काय म्हणतो लक्षात घ्या, यांची प्रेत यात्रा इथून निघालेली होती. आणि ही प्रेत यात्रा निघालेली असताना सच्चिदानंद बाबांची जी पत्नी होती ती पत्नी माऊली ज्ञानेश्वरांच्या दर्शनाला आल्यावर माऊली ज्ञानेश्वर त्यांना आशीर्वाद दिला की काय म्हणायचं त्याला, काय आशीर्वाद म्हणतात त्याला, मला सगळं आठवत नाही असं पटपट. ते सदा सुहागण वगैरे असतात. हा, सौभाग्यवती भवन, बरोबर. सौभाग्य आहे ना, म्हणजे तुमचा पती किंवा तुमचं सगळं तुमच्या पतीचं साथ तुम्हाला शेवटपर्यंत असतो. सौभाग्य होते. तर ही प्रेत यात्रा नेमकं तिच्या पतीची होती. त्या पतीचं नाव आहे सच्चिदानंद बाबा. आणि ज्ञानेश्वर तिला आशीर्वाद देत आहे सौभाग्यवती भाऊ. ती म्हणे तुमचं का डोकं फिरलं काय, माझ्या अंत्ययात्रा चालली, तो मेलाय आणि तुम्ही मला असा आशीर्वाद देताय सौभाग्यवती भाऊ. आणि मग ते कसं शक्य आहे? ज्ञानेश्वरांनी ते शक्य करून दाखवलं. तो जो मेलेला सच्चिदानंद बाबा यांना जिवंत केलं आणि त्यांच्या हातून ही ज्ञानेश्वरी लिहून घेतलेली आहे. म्हणून सांगितली फक्त माऊली ज्ञानेश्वरांनी. नाही काय अंदाज नाही रे बाबा. मी फक्त वाचलेलं सांगतो, याच्याबद्दल माझं काही मत नाही. ठीक आहे, थोडक्यात आख्यायिका आहे आणि हे असं आहे ना. ज्ञानेश्वरांवर ज्यांची काही श्रद्धा आहे किंवा ते माऊली ज्ञानेश्वरांची पूजा वगैरे सगळं करताना त्यांच्या संदर्भाने सगळ्या गोष्टी आपण करत नाही असा विषय नाही. आपण एकत्र बसून आहे ना. ओके, कळलं का? घटना कळली का? तुम्हाला संदर्भ लक्षात काय ठेवायचं माहिती? करवीरेश्वर लक्षात ठेवा, सच्चिदानंद बाबा लक्षात. हा, करवीरेश्वराचं मंदिर. आता हे मंदिर आता अस्तित्वात नाही, म्हणजे काय म्हणतात, हे 13व्या शतकातली घटना आहे बरं का. 13व्या शतकातली घटना आहे.
आणि यावेळेला करवीरेश्वर, आता ते बरंचसं झिजलेलं आहे किंवा तिथं ते थोडंफार अवशेष आहे. विशेष म्हणजे काय माहिती, माऊली ज्ञानेश्वरच्या खांबाला असं टेकून बसलेले होते. नेवासेला गेले तर ज्ञानेश्वर उद्यान आहे. नेवासेला कधी जर गेला ना तर ज्ञानेश्वराचं उद्यान, ज्ञानेश्वर उद्यानामध्ये ही घटना तुम्हाला अशी दिसते, म्हणजे तिची ठरलेली आहे. असं एक खांब आहे, त्या खांबाला पैस म्हणतात, पैस म्हणतात. इव्हन या खांबासाठी आपण एक इथे एक मंदिर उभारलेलं आहे, कळतंय? इथे एक मंदिर आहे. त्या खांबासाठी असणारं ते मला वाटतं पहिलं मंदिर असावं. मंदिर आहे, मंदिरात मूर्ती असते, पण इथं काय खांब आहे, त्या खांबासाठी मंदिर आहे. ओके, तर त्या ज्ञानेश्वर उद्यानामध्ये तुम्हाला हा खांब तिथं टेकून बसलेले ज्ञानेश्वर बाबा जे ज्ञानेश्वराचं लिखाण करतात अशी प्रतिकृती तिथं आहे. नेटवर्क तिथे शोधा, वेळ मिळाला तर. ओके, झालं ना, क्लिअर आहे? अजून सांगू का नेवासेबद्दल हिस्ट्री, का पुढे जायचं? बर, ठीक आहे. इथं एक मोहिनीराज मंदिर आहे. कुणाचं मंदिर आहे? मोहिनीराज. मोहिनीराज, मोहिनीराज मंदिर आहे. माहितीये का मोहिनीराज कोण होतं? मोहिनीराज कोण होते माहितीये का? ही पण आख्यायिका आहे. मोहिनी, मोहिनी काहीतरी आहे ना. ठीक आहे. मोहिनीराज मंदिर माहिती का तुम्हाला? हे राहू केतू ऐकले का रे कधी? राहू केतू ऐकले कधी? ते ग्रहण वगैरे असतं ना काहीतरी, हा हा, त्यातला प्रकार आहे तो. तर ह्या राहूचा वध करण्यासाठी, राहू राक्षसाचा वध करण्यासाठी विष्णू, कोण म्हणतोय मी? विष्णूने अवतार घेतला होता. कोणाचा? मोहिनीचा. कळतंय का? विष्णूने अवतार घेतला होता मोहिनीचा. ऐकलंय का? हे तर ऐकलंय का? विष्णूने मोहिनीचा अवतार घेतला होता आणि ते मोहिनीराजाचं मंदिर आहे इथं नेवासामध्ये. हा हिस्टॉरिकल प्लेस आहे, म्हणजे हिस्टॉरिकल म्हणतात आपल्याला, पण त्या आख्यायिकेच्या संदर्भाने ते मंदिर उभारलंय तिथं, मोहिनीराज मंदिर. त्याच्या पाठीमागची आख्यायिका आहे. ठीक आहे. ओके, चला पुढे जाऊया आता. बस झालं नेवासे, संपलं आता इथं. आता पुढे जाऊया. नेवासेच्या नंतर मी पुढे काय सांगितलं बघा, मुळा आणि प्रवरा यांचा संगम जो होतो तो नेवासा या ठिकाणी होतो. त्याच्या पुढे मुळा आणि प्रवराचा प्रवाह जो आहे तो प्रवरा नावाने पुढे जातो आणि पुढे जाऊन गोदावरीला मिळतो. त्या ठिकाणी एक ठिकाण आहे, काय रे? टोके. काय ठिकाण आहे? टोके. त्याच्यानंतर आपण पुढे सांगितलं वरतून शिवना नदी, ते शिवना नदीवर अंबाडी धरण आहे. अंबाडी धरणासंदर्भात जास्त काही माहिती उपलब्ध नाही. त्याच्यानंतर पुढे जर गेलो तर एक जायकवाडी धरण आहे. गोदावरी नदीच्या मुख्य प्रवाहावर जायकवाडी धरण आहे. जायकवाडी संदर्भाने एक लक्षात ठेवायचं, जायकवाडीवर भरपूर प्रश्न परीक्षेला येतात. जायकवाडी धरणाच्या बाबतीत परीक्षेला भरपूर प्रश्न येतात, त्याच्यामुळे अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे. तर जायकवाडी प्रकल्प जो आहे तो पैठणच्या आसपास आहे ते. तर गोदावरी नदीच्या मुख्य प्रवाहावर हे धरण आहे. या ठिकाणी मुख्य उद्देश म्हणजे काय माहितीये का? हा जो भाग आहे मराठवाड्याचा, या मराठवाड्याच्या भागामध्ये पाणी किंवा पाण्याची उपलब्धता, दुसरी गोष्ट म्हणजे जलविद्युत निर्मिती, च्या दृष्टीने हा उभारलेला प्रकल्प आहे. ओके, तर हा प्रकल्प उभारण्यासाठी आता इथं महत्वाचं काय माहितीये का? जायकवाडीचं वैशिष्ट्य सांगू. वैशिष्ट्य, या ठिकाणी तर धरण आहे ना जायकवाडीचं, या धरणातलं जे पाणी आहे, त्या पाण्यापासून या ठिकाणी विद्युत निर्मिती केल्यानंतर हे पाणी पुन्हा, काय म्हणतोय मी, हे पाणी पुन्हा धरणात सोडलं जातं. आणि असा उद्देश किंवा असं एक सिस्टम असणार हे देशातलं, भारतातलं पहिला किंवा एकमेव प्रकल्प आहे. काय म्हणतोय मी? एकमेव प्रकल्प आहे. विद्युत निर्मितीसाठी वापरलेलं पाणी पुन्हा धरणात सोडलं जाणारा हा भारतातला पहिला प्रकल्प आहे आणि एकमेव आहे. अजून असला कुठला प्रकल्प तयार झालेला नाही. ओके, जायकवाडीच्या संदर्भात जिल्हा विचारतील तुम्हाला, औरंगाबाद. कुठला? औरंगाबाद.
त्याच्यानंतर एक मिनिट जायकवाडी सांगण्याच्या अगोदर एक पाठीमागे त्याला जातो. तुम्हाला दीपिका मी सांगितलं, भावार्थ दीपिका, एक दोन पॉईंट क्लिअर करून घेतो फक्त, म्हणजे इकडे परत भावार्थ दीपिका कुठेतरी लिहून घ्या, म्हणजे लिहित असाल तिथं एका कोपऱ्यामध्ये एक चौकोन करायचा आणि संदर्भ भावार्थ लक्षात ठेवायचं. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर लिहिता. मी लिहित नाही, मला जागा नाही तिथे, काही लिहून पुढे लिहू तिकडे, इथं लिहितो बघा, तुमचा पूर्ण पॉईंट क्लिअर होऊन जाईल. तिथं परीक्षेला जर प्रश्न आला तर चुकायचं नाही अजिबात. माझा उद्देश एवढाच आहे, कुठल्याही परीक्षेला प्रश्न येऊ दे, तुमचं उत्तर चुकायला नाही पाहिजे. संदर्भानं मला ज्या काही गोष्टी माहिती मी सगळं सांगत असतो, वेळ का लागणं काही हरकत नाही. भावार्थ दीपिका कोण सांगितलं मी? भावार्थ दीपिका कुणाचा ग्रंथ आहे? संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर. अजून सांगा रे, अजून कुठल्या दीपिका माहितीत का तुम्हाला? अजून कुठल्या दीपिका माहितीत का? बोला लवकर. अजून कुठल्या दीपिका माहितीत का? सांगा ना मग. हा, वर्तमान दीपिका कुणाची आहे सांगा? वर्तमान दीपिका विष्णुबुवा ब्रह्मचारी कुणाचं आहे? विष्णुबुवा ब्रह्मचारी हे वर्तमानपत्र आहे. वर्तमान दीपिका नावाचं वर्तमानपत्र आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं ते वृत्तपत्र आहे. परीक्षेला बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न येऊन गेलेला आहे. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, जे संत ज्ञानेश्वरांचा ग्रंथ आहे. झालं. राहुल पवार सांग ना, कुठली दीपिका माहिती आहे अजून तुला? अजून एक दीपिका घ्यायची, यथार्थ दीपिका. यथार्थ दीपिका कुणाची माहिती करे? वामन. कुणाचं आहे? वामन पंडित, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं वामन. त्याच्यानंतर अजून एक आहे शृंगार्थ दीपिका. ए आज कदम नाही करे, पूजा कदम नाही का आज? यथार्थ सांगा, यथार्थ दीपिका कोणाचा आहे? व्यंकट माधव. कुणाचा आहे? माधव. ओके. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आठवड्यातल्या 4 दीपिका. याच्या व्यतिरिक्त अजून कुठली दीपिका असेल तर नक्की मला सांगा, म्हणजे ते माझं ऍड होऊन जाईल माझ्याकडे पण. कोणाला माहित असेल किंवा वाचलं असेल तर सांगत चला. माझ्या माहिती आहे दीपिका संदर्भातले प्रश्न. हा हा, सचिन जाधव दीपिका माहित नाही? सचिन जाधव कुणाची दीपिका? अरे दीपिका कुणाची? रणवीरची. ते पण सांगा ना पोरं, काय करायचं. चला, जायकवाडी मी सांगत होतो, औरंगाबाद. इव्हन मूळ मुद्द्यावर, जायकवाडी औरंगाबाद. एखादा पॉईंट माझा विसरला तर मला सांगत झालं, तुम्हाला एक्स्ट्रा माहिती मिळेल. मी काय सांगितलं, जेवढे प्रश्न विचारणार तेवढी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला मिळणार. ठीक आहे. जायकवाडी औरंगाबाद, जायकवाडी औरंगाबाद. कुठल्या नदीवर आहे सांगा? गोदावरी नदीच्या मुख्य प्रवाहावर. गोदावरी नदीच्या मुख्य प्रवाहावर असणारे हे धरण आहे जायकवाडी. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, जायकवाडी धरणाच्या निर्मितीसाठी कोणत्या देशानं मदत केलेली? हे काय रस दीपिका का? आकाश काय म्हणायचंय? आकाश काय म्हणायचं आहे? काय रस दीपिका नाही माहिती मला रे, सांग जरा, एक्सप्लेन करून सांग, काय लक्षात येईल माझ्या. हा, मी काय सांगतोय, जायकवाडी धरणासाठी कोणी मदत केली माहितीये का? जपानने. कोणी मदत केली आहे? जपान सरकारने. इथून प्रश्न, परीक्षेला प्रश्न होतो, जायकवाडी धरणाच्या निर्मितीसाठी कोणी मदत केली? तर जपान सरकारने केलेली आहे. ओके. आणि जायकवाडी धरणाच्या परिसरात एक संत ज्ञानेश्वर उद्यान आहे. कुठलं उद्यान आहे? संत ज्ञानेश्वर. इथून प्रश्न येतो, उद्यान, संत ज्ञानेश्वर उद्यान जायकवाडी धरणाच्या परिसरात आहे. वृंदावन गार्डन माहिती तुम्हाला? वृंदावन गार्डन एक लक्षात ठेवा आता इथे. कुठे माहितीये का वृंदावन गार्डन? म्हैसूर मध्ये.
वृंदावन गार्डन म्हैसूर मध्ये, आणि शालिमार शालिमार गार्डन हे मध्ये जम्मू काश्मीर मध्ये. ह्या दोघांच्या धर्तीवर ह्या दोघांच्या धर्तीवर गार्डन कुठलं असेल तर संत ज्ञानेश्वर उद्यान आहे. कळलं का? मला काय म्हणायचं कळलं का? वृंदावन गार्डन जे म्हैसूरचं आहे आणि जम्मू काश्मीर मधलं जे शालिमार आहे, त्या दोन गार्डनच्या धर्तीवर उभारलेलं संत ज्ञानेश्वर उद्यान हे जायकवाडी धरण परिसरामध्ये आहे. क्लिअर? हो नाही बोलत चला ना, वय का नाही? काय म्हणायचं? अनुभूत रसशास्त्र विषय ग्रंथ. नाही कळलं. ठीक आहे, मी चेक करतो. युट्यूब सॉरी काय म्हणायचं, विकिपीडियाला विचारतो काय ते रसदीपिका. हा, माझ्या वाचण्यात नाही अजून आलेलं तिथे असेल. ठीक आहे, चला जायकवाडी संदर्भात माहिती बघतोय आपण. झालं का? जायकवाडी क्लिअर झालं का? हा, मग अशी तुम्हाला नांदूर मधमेश्वर सांगितलं, आठवतंय का? नांदूर मधमेश्वर. हा, नांदूर मधमेश्वर. हा, तर नांदूर मधमेश्वर, त्याच्यानंतर जायकवाडी आणि लोणार सरोवर. कळतंय का? नांदूर मधमेश्वर, जायकवाडी आणि लोणार सरोवर हे तीन जे ठिकाण आहेत ना, ही काय म्हणायचं त्याला, पाणथळ स्थळ कदाचित. हा, पाणथळ म्हणून 2012ला घोषित केलेली बरं का. 2012ला झाली आंतरराष्ट्रीय पाणथळ स्थळ म्हणून, रामसर क्षेत्रांच्या संदर्भाने. क्लिअर ना? हा, आता पुढे जाऊया जरा. जायकवाडी संदर्भाने एवढी माहिती तुमच्यासाठी मला वाटतं सफिशियंट आहे. अजून काय राहिलंय सांगा जरा याच्यामध्ये? यात काय राहिलंय का जायकवाडी संदर्भानं? माझ्या माहितीप्रमाणे नाही. ओके. हा, आता पुढे मी सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं जायकवाडीच्या नंतर, किंवा पुढची नदी जी असेल ती सिंदफणा आणि बिंदुसरा आहे ना कदाचित. हा, सिंदफणा बिंदुसरा. तर सिंधुफणा आणि बिंदुसरा याच्यामध्ये सिंदफणा नदीवर जे माजलगाव धरण आहे ना, सिंदफणा नदीवर जे माजलगाव धरण आहे, माजलगाव हे धरण आहे. या धरणाचं एक जलाशय फक्त लक्षात ठेवा, बाकीचं काही महत्वाचं नाही. माजलगाव धरण, याला गोविंद सागर म्हणतात. काय म्हणतात? गोविंद सागर. याच्या पाठीमागचा एक पॉईंट तुम्हाला सांगायला आहे म्हणजे गोविंद सागर. क्लिअर? सिंदफणा, माजलगाव धरण, गोविंद सागर. गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं अनेक शहर तुम्हाला सांगायचं आहे. पैठण. पैठण गोदावरीच्या काठावर आहे ना, गोदावरी नदीच्या काठावर. पैठणच्या संदर्भाने लक्षात ठेवण्यासारखे बरेचसे पॉइंट आहेत. परीक्षेला याच्यावर बरेचसे प्रश्न झालेले आहेत, है ना? पैठण माहितीये का? पैठण संदर्भात काही असेल तर सांगा पटकन. पैठण संदर्भात काही असेल तर बोला. 12, 15 वरनं 12, 3 कुठे गेले? कंटाळत काय रे? लेक्चर बोर होते का रे? लेक्चर बोर होते का? कुठे जातात मेंबर? जॉईन करतात कुठे जातात मध्येच? का गरज नाही नेमका? हा, शिक्षणाची गरज नाही का असं एक काही? ठीक आहे, चला. हा, पैठण संदर्भाने काहीतरी विचारतोय तुम्हाला. पैठण सांगा ना. पैठण पण एक तालुका आहे बरं का. पैठण पण एक तालुका आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये सांगता येईल? पैठण नावाचा तालुका आहे औरंगाबाद मध्ये. कुठे? मध्ये. हा, तर म्हणजे एकनाथ महाराजांची समाधी आहे. एकनाथ महाराज, एकनाथ हे तर माहित असेल. एकनाथ आता लक्षात येईल, संत एकनाथ है ना. अभंग सॉरी भारुडे गवळणी, गवळणी असणार आहे. हा, गवळणी. संत एकनाथ संत मध्ये कुठे आहे? पैठणला आहे. पैठणी साडी है ना.
हे पैठणवरनं प्रसिद्ध आहे, किंवा या ठिकाणची साडी पैठणी. महिला मंडळ पैठणी माहितीये का? पूजा कदम आता आली बघ झोपून, जून आली. हा, संत एकनाथ माहितीये का? संत एकनाथ, हा, संत एकनाथांची भक्ती एवढी जबरदस्त होती, समजते का? भक्ती कशी करायची? संत एकनाथांची भक्ती एवढी जबरदस्त होती की संत एकनाथांच्या घरी, बघा, संत एकनाथ विठ्ठलाचे पूजक होते. संत एकनाथांची भक्ती होती की संत एकनाथांच्या घरी स्वतः भगवान विष्णू, जे विठ्ठलाचे अवतार आहे, ते श्रीखंड, काय म्हणतोय मी, श्रीखंड या नावानं यांच्या घरी पाणी भरायचे. काय, संत एकनाथांच्या घरी पाणी भरायला होते. कोण? श्रीखंड या नावानं त्यांनी पाणी भरण्याचं काम संत एकनाथांच्या घरी केलेलं आहे. आणि ज्या हौदामध्ये ते पाणी भरायचं, तो हौद या ठिकाणी आहे, संत एकनाथ वाडा, ते हौद या ठिकाणी आहे, बरं का? काय सांगतोय कळतंय ना? मी काय सांगतोय कळतंय ना? सचिन जाधव नाही कळत का? श्रीखंड्या नावानं किंवा श्रीखंड्याच्या रूपानं स्वतः भगवान विष्णू संत एकनाथांच्या घरी पाणी काम करत होते. एवढे महान संत एकनाथ होऊन गेलेले आहेत आपल्याकडे. या ठिकाणी पैठण या ठिकाणी त्यांचा वाडा, हौद या ठिकाणी आहे, संत एकनाथांची समाधी पैठण या ठिकाणी आहे. ही एक गोष्ट मेन्शन किंवा लक्षात ठेवण्यासारखी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, पैठणला दक्षिण काशी म्हणतात. काय म्हणतात? दक्षिण काशी. पैठणला काय म्हणतात? दक्षिण काशी म्हणतात. कळतंय ना? म्हणतात की नाही रे? पोलीस भरतीचा प्रश्न आहे का नाही? दक्षिणेची काशी. त्याच्यानंतर सातवाहन राजांची राजधानी, सातवाहन राजांची राजधानी पैठण किंवा प्रतिष्ठान. पैठणचं जुनं नाव काय आहे? प्रतिष्ठान. हे विचारतात तुम्हाला, जुने नाव. पैठणचं जुनं नाव काय आहे? प्रतिष्ठान. समजतंय का? हा, लक्षात ठेवायचं. सातवाहन राजांची ही राजधानी राहिलेली आहे. दक्षिणेची काशी म्हणून या ठिकाणाची ओळख आहे. आणि प्रतिष्ठान हे पैठणचं जुनं नाव आहे. ओके. आणि मगाशी तुम्हाला मी सांगितलं, ते संत ज्ञानेश्वरांनी एका रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ना. तो रेडा जो होता तो इथं नागडोह नावाचं एक ठिकाण आहे, नागडोह. हे डोह, या ठिकाणी ह्या डोहामध्ये ते सकाळी धुवायला त्यांना आणलेलं होतं. ते हे नागडोह ठिकाण देखील पैठण मध्ये आहे. इथून कुठे किंवा डीपवर कोण जात नाही सोडा, पण महत्वाचं माहित असू द्या, हरकत नाही. संदर्भ लक्षात ठेवायचं. सातवाहनांची राजधानी या संदर्भाने लक्षात ठेवायचं. दक्षिणेची काशी लक्षात ठेवायचं. प्रतिष्ठान लक्षातच ठेवायचं. परीक्षेला प्रश्न होतात. क्लिअर? पैठण क्लिअर? पैठण क्लिअर आहे का? जायचं पुढे मग. चला, गोदावरी संपायचं नाही बघा. हा, ओके. चला, आता पुढे पैठण झालं. त्याच्यानंतर माजलगावचं मी तुम्हाला याचं काय म्हणतात त्याला, जलाशयाचं नाव सांगितलं, माजलगाव धरणाचं, गोविंद सागर आहे ना. हा, त्याच्यानंतर तुम्हाला एक येलदरी धरण विचारतात. येलदरी धरण. आणि कुठलं एक महत्वाचं, त्याच नदीवर असणारं सिद्धेश्वर धरण. कुठली? सिद्धेश्वर धरण. सिद्धेश्वर धरण. हे दोनही जे आहेत धरणं हे हिंगोलीमध्ये आहेत बरं का. दोनही धरणं हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न लक्षात ठेवायचा, परीक्षेला येऊ शकतो. हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. आणि कुठल्या नदीवर आहेत? दक्षिण पूर्णा नदी. कुठल्या नदीवर आहे? दक्षिण पूर्णा नदी. ओके. हा, दक्षिण पूर्णा नदीवर असणार ही दोन धरणं हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. यांची मला वाटतं जलाशय माझ्या वाचनात तर आलेले नाहीत, मला आठवत पण नाही. माहित असेल तर सांगा कोणाला, यांच्या जलाशयाला काय म्हणतात वगैरे असं काही माहित असेल तर. हा, ठीक आहे, पुढे जाऊया. त्याच्यानंतर पुढे मला सांगायचं होतं तुम्हाला,
येलदरी सिद्धेश्वर झालं. हा, इथं एक महत्वाचं आहे, नदीच्या काठावर वसलेलं एक शहर आहे, गंगा नदीच्या गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं शहर, राक्षस भुवन. कुठलं? राक्षस भुवन, हे लक्षात ठेवा. नदी काठावरील शहर, नदी काठावरील शहर कुणाच्या रे? कुठल्या नदीच्या? गोदावरी. हा, गोदावरी नदीच्या काठावर असलेलं शहर आहे राक्षस भुवन. हे राक्षस भुवनची लढाई माहिती का रे? राक्षस भुवनची लढाई माहिती का? बोला पटकन. राक्षस भुवनची लढाई माहित आहे का नाही माहिती? राक्षस भुवनची लढाई बाजीराव मस्तानी बघितलं नाही का रे? बाजीराव मस्तानी. हे राक्षस भुवन आहे बरं का. बीड जिल्ह्यामध्ये येतं, तालुका गेवराई, गेवराई. राक्षस भुवन, निजामाचा पराभव केला मराठ्यांनी इथं. बघून घ्या, बाजीराव मस्तानी बघा. बघणार ना? हा, 10 ऑगस्ट बरोबर, 10 ऑगस्ट 1763, अगदी बरोबर. राक्षस भुवनची लढाई झाली, निजामाचा पराभव झाला इथे. हा, ऊस कामगारांचा जिल्हा बीड. बर, ऊसतोड कामगारांचा बीड आहे, लक्षात ठेवायचं. दुधा तुपाचा जिल्हा धुळे, दुधा तुपाचा जिल्हा धुळे. कुस्तीगिरांचा जिल्हा बोला पटकन आता. कुस्तीगिरांचा जिल्हा गेले कोमत. कुस्तीगिरांचा जिल्हा बोला लवकर. कोल्हापूर, अगदी बरोबर. कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर. समाजसेवकांचा जिल्हा, चला सांगा, समाजसेवकांना सांगा. रत्नागिरी, बरोबर. समाजसेवकांचा जिल्हा रत्नागिरी. रे चला, उगाच टाइमपास करू नका, गोदावरी सपवायचंय मला. बस नाही सोडत आहे परीक्षेच्या दृष्टीने. हा, है ना. आता बघा, ऊसतोड कामगारांवरनं तुमचं कुस्तीगीर झाले, समाजसेवक झाले, है ना. ओके, आता एक महत्वाचा प्रकल्प विष्णुपुरी. कुठला? विष्णुपुरी धरण, अगदी महत्वाचं बरं का. विष्णुपुरी कुठल्या नदीवर सांगता येईल का रे? चला, कुठल्या नदीवर आहे? बऱ्याच लोकांना माहित नसेल, बऱ्याच, आणि खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाची नदी आहे, खूप महत्वाचं धरण आहे. सांगता येईल? विष्णुपुरी धरण गोदावरी नदीवर आहे. कुठल्या नदीवर आहे? गोदावरी. जिल्हा नांदेड, जिल्हा नांदेड. समजते का? नांदेड शहराला पिण्याचं पाणी ह्या धरणातून मुख्य पुरवलं जातं. आणि भारतातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प जो आहे ना, तो विष्णुपुरीमध्ये आहे. भारतातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन प्रकल्प हा इथं आहे, सर्वात मोठा. आणि ह्या धरणाचा जो जलाशय आहे, त्या धरणाचा जो जलाशय आहे, या जलाशयाचं नाव आहे शंकर सागर. कुठला आहे? शंकर सागर. क्लिअर? विष्णुपुरी, विष्णुपुरी क्लिअर का? जास्त काही विचारणार नाही. इथून पाठीमागच्या परीक्षेला विष्णुपुरी कुठं दिसत नाही जास्त संदर्भानं. परीक्षेमध्ये प्रश्न देखील याच्यावर कमी दिसतात. विष्णुपुरी धरण जे आहे ते मुख्य गोदावरीच्या मुख्य प्रवाहावर आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये येतं. उपसा सिंचन प्रकल्प जो सगळ्यात मोठा आहे या ठिकाणी आहे. आणि याचा जलाशय जो आहे तो शंकर सागर नावाने ओळखला जातो. ओके. 1988 ला बांधून पूर्ण झालं. विष्णुपुरी का? नाही, एवढं नाही वाचलं विष्णुपुरी संदर्भात. ठीक आहे, 1988 ला पूर्ण झालंय बांधून, आकाशच्या म्हणण्यानुसार. सर्च केलं असेल तर मिळेल कुठेतरी तुम्हाला. ओके, आता जाऊया, पुढे जाऊया. हा, आता
इथून पुढे तुम्हाला राक्षस भुवन सांगितलं मी, विष्णुपुरी सांगितलं, मला वाटतं पुढे आता गंगाखेड एक महत्वाचं आहे. गंगाखेड. गंगाखेड जे आहे ना ते गोदावरी नदीच्या काठावर आहे. गोदावरी नदीच्या काठावर, गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं शहर. त्या संदर्भाने फक्त लक्षात ठेवा, गोदावरी नदीच्या काठावरील शहर. ओके, हे लक्षात ठेवा. गंगाखेड म्हणजे परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणतं शहर गंगा नदीच्या काठावर वसलेलं नाही आणि कोणतं शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे, तर त्या संदर्भाने हे माहित पाहिजे. ओके, हा. आता इथं तुम्हाला एक उपनदी मी सांगितली, कयाधू. कयाधू आठवते का रे? उपनदी मी सांगितली कयाधू, ती तिकडे पुढे पैनगंगेला मिळते बघा. कयाधू, कयाधू नदीच्या काठावर, कयाधू नदीच्या काठावर कुठलं शहर आहे सांगा बरं, परीक्षेला प्रश्न येतो इथून. हिंगोली. कयाधू नदीच्या काठावर असलेलं शहर आहे हिंगोली. हा, त्या जी आकृती तुम्हाला टाकली ना किंवा दाखवली मी त्याच्यामध्ये आहे तिथं सगळं लिहिलेलं. कयाधू नदीच्या काठावर आहे हिंगोली. ओके का? त्याच्यानंतर थोडस आपण पुढे गेलो तर इरई नावाची एक नदी होती, इरई आठवते का? मध्येच ती खाली ती वर्ध्याला मिळते बघा, इरई. तर ह्या इरई नदीच्या काठावर, इरई नदीच्या काठावर चंद्रपूर नावाचं शहर आहे. इथून परीक्षेला प्रश्न येतो, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका चेक करा. इरई नदीच्या काठावर चंद्रपूर शहर आहे, बरोबर, चंद्रपूर शहर आहे. ओके आहे ना? हा. आता त्याच्यानंतर वरती तुम्हाला एक धरण आहे इटिया डोह, गाढवी नदीवर. इटिया डोह, इटिया डोह हे एक धरण आहे. याची नदी महत्वाची आपल्याला गाढवी नदी. कुठल्या नदीवर आहे? गाढवी नदीवर आहे. म्हणजे परीक्षेला विचारू शकतात तुम्हाला, इटिया डोह प्रकल्प किंवा इटिया डोह धरण कुठल्या नदीवर आहे, तर ते गाढवी नदीवर आहे. ओके, हे एक धरण महत्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला इंद्रावती, इंद्रावती आणि गोदावरी, इंद्रावती आणि गोदावरी यांचा संगम कुठे होतो? तो सोमनूर नावाचं ठिकाण आहे, सोमनूर या ठिकाणी यांचा संगम आहे. हे एक महत्वाचं लक्षात ठेवायचं तुम्हाला. परीक्षेला इथून प्रश्न होऊ शकतो, त्या संदर्भानं खूप महत्वाचा विषय आहे. ठीक आहे का? ठीक आहे का? आता त्याच्यानंतर मी मागे एक सांगितलं तुम्हाला, वर्धा आणि वैनगंगा काहीतरी, वर्धा वैनगंगा सांगितलं काहीतरी है ना? काय सांगितलं? कुठला तरी प्रवाह सांगितलं ना, प्राणहिता काहीतरी. काय सांगा जरा प्राणहिता. इथून पाठीमागच्या परीक्षेला प्रश्न झाला इथं, प्राणहिता काय आहे? कोणत्या दोन नद्यांचा संगम प्राणहिता म्हणून ओळखला जातो? बोला लवकर. मग असं मी सांगितलं, प्राणहिता कोणत्या दोन नद्यांचा संगम प्राणहिता नावाने ओळखला जातो? नाही माहिती? वर्धा आणि पैनगंगा नाही रे, वर्धा पैनगंगा नाही बाबा. चंद्रपूरच्या पुढच्या बाजूला सांगितलं ना मी तुम्हाला, इथे एक वर्धा नदी मिळते. इरई तर वर्ध्याला मिळते, बरोबर का? इरई नदी वर्ध्याला मिळते, बरोबर का? वर्धा आणि वैनगंगा हे लक्षात ठेवायचं, अजिबात चुकायचं नाही. वर्धा आणि वैनगंगा यांचा जो संगम आहे ना, त्याला प्राणहिता म्हणतात. एकत्रित प्रवाहाला संगम नाही म्हणतात आपल्याला, यांच्या एकत्रित प्रवाहाला, यांच्या एकत्रित प्रवाहाला, एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. क्लिअर? प्राणहिता विषय क्लिअर झाला का? चुकू नका, फक्त एवढंच करा, बाकी काही विषय नाही. म्हणजे परीक्षेला जर प्रश्न आला तर चुकवायचं नाही तेवढं. हा, एकत्रित प्रवाहाला काय म्हणायचं? प्राणहिता म्हणायचं. आणि मग तो प्राणहितेचा प्रवाह आणि गोदावरी है ना,
यांचा संगम कुठे होतो? संगम गोदावरी सोबत, गडचिरोलीमध्ये सिरोंचा ठिकाण आहे, या ठिकाणी यांचा संगम होतो है ना. प्राणहिता कुठे मिळतो? गोदावरीला, सिरोंचा या ठिकाणी मिळतो. हा, ओके 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 ओके. आता काय काय तर हा, त्याच्यानंतर अनेक शहर लक्षात ठेवायचं. नागपूर संदर्भानं, नागपूर वरती आपल्याकडे बघा पेन्स नागपूर आहे ना. नाग नदी आहे, नाग नदीच्या काठावर, कुठल्या नदीच्या काठावर? नाग नदीच्या काठावर कुठलं शहर वसलेलं आहे? नागपूर, आहे का. नाग नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे नागपूर. आता काय राहिले का बघा? नाग नदीच्या काठावर आहे नागपूर. त्याच्यानंतर अनेक आहे, वैनगंगा नदी ना, वैनगंगा, वैनगंगा ह्या नदीच्या काठावर, वैनगंगाच्या काठावर. इथून एक प्रश्न होऊ शकतो, महत्वाचा आहे. विदर्भातले बरेचसे प्रश्न आपल्याला येतात. भंडारा हे शहर वैनगंगा नदीच्या काठावर आहे. भंडारा, भंडारा जिल्हा माहिती आहे ना, भंडारा गोंदिया तलावांचे जिल्हे, भंडारा गोंदिया तलावांचे जिल्हे. मालगुजरी तलाव मी याच्या संदर्भात सांगितलं होतं, मालगुजरी तलाव किंवा अनिश्चित जल प्रणाली सांगितलं होतं. ज्या ठिकाणी तलावांची संख्या आहे त्या ठिकाणच्या नद्या कोणत्या दिशेनं वाहतात हे निश्चितपणे सांगता येत नाही, त्याला अनिश्चित जल प्रणाली असं म्हणतात. सांगितलं होतं का? वाचत चला रे तुम्ही, जोपर्यंत वाचणार नाही तोपर्यंत प्रश्न क्लिअर होणार नाही बरं का. फक्त मी इथे एकटा सांगून काही फरक पडत नाही, तुम्ही पुस्तकं वाचा. हे झाल्यानंतर वाचा, जे पुस्तकात मिळत नाही ते माझ्याकडनं मिळेल. आणि सगळं ह्या सगळं जे सांगतो एकाच पुस्तकात मिळणार नाही तुम्हाला, कुठं मिळतं रे? हा, वाचलं कुठल्या पुस्तकात? वाचलं का? सच्चिदानंद बाबा वाचला कुठं? नाही वाचला ना. नागडोळ वाचला कुठं? हा, चला. गोदावरी नदीच्या संबंधानं आपण महत्वाची संगम स्थळ बघितली आणि काठावरची शहरही बघितली का? अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे काय माहितीये का, विदर्भातल्या ज्या नद्या आहेत ना, विदर्भातल्या नद्या, त्या विदर्भातल्या नद्या आपल्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत बरं का. एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. म्हणजे तिकडच्या नद्या, आता किती वाजले तरी 9:30 झाले, म्हणजे बघा दीड तास मी तुम्हाला म्हटलं लेक्चर पूर्ण नाही म्हणजे गोदावरीसाठी, एवढा मोठा आहे ना. चला थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता बघा दक्षिण पूर्णा, आता इकडच्या नद्या म्हणजे त्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या विदर्भातल्या, त्यातली थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. तर महत्वाची म्हणजे दक्षिण पूर्णा. कुठली? दक्षिण पूर्णा. दक्षिण पूर्णाच्या संदर्भाने काय लक्षात ठेवायचं? लांबी लक्षात ठेवायची. दक्षिण पूर्णाची लांबी आहे 273 किलोमीटर. दक्षिण पूर्णाची लांबी आहे 273 किलोमीटर. यांचा मी संगम तुम्हाला सांगितला, आठवतोय का? संगम कुणाचा? दक्षिण पूर्णाचा आणि गोदावरीचा. कुठं होतो माहितीये का? कंठेश्वर. मॅप मध्ये आहे बघा आपल्या, कंठेश्वर सांगलीमध्ये आहे, सॉरी परभणीमध्ये आहे. कुठे आहे? परभणीमध्ये आहे. म्हणजे हा एक महत्वाचा, जास्त काही परीक्षेला प्रश्न इथून दिसत नाहीत पण आहे है ना. त्याच्यानंतर एक वर्धा नदीच लक्षात ठेवायचं, वर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची. वर्धा नदी, वर्धा नदीची लांबी सांगता येईल का रे? लांबी 455 किलोमीटर. तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं महाराष्ट्र सुरू करताना महाराष्ट्रातल्या सर्वाधिक लांबीच्या नद्या तुम्हाला क्रमाने लावायच्या, सांगितलं होतं का? महाराष्ट्रातील नद्या तुम्हाला लांबीनुसार क्रमाने लावायच्या, त्या संदर्भाने महत्वाचं. हा, वर्धा नदीची लांबी मी सांगितली 455 किलोमीटर है ना. वर्धा आणि वैनगंगाचा संगम कुठे होतो? चपराळा, चंद्रपूरमध्ये. हा, ओके. वर्धा वैनगंगेच्या प्रवाहाला आपण एकत्रित काय म्हणतो? प्राणहिता म्हणतो. ते पण क्लिअर केलंय तुम्हाला, मी सांगितलंय ना. हा, त्याच्यानंतर अजून एक महत्वाची नदी तिकडे पैनगंगा आणि वैनगंगा. पुढच्या स्लाइड घेतो. पैनगंगा, पैनगंगा याची लांबी
महत्वाची आपल्यासाठी, खूप महत्वाची, 495 किलोमीटर. मागचे किती सांगितले वर्धा मी? 455 आणि पैनगंगा 495. ओके. हा, तुम्ही नांदेडमध्ये सहस्रकुंड धबधबा ऐकला का? सहस्रकुंड, सहस्रकुंड धबधबा, सहस्रकुंड धबधबा हा नांदेडमध्ये आहे. कुठे आहे? नांदेडमध्ये आहे. आणि कुठल्या नदीवर आहे? तर ह्या नदीवर आहे. कुठल्या? पैनगंगा. कुठल्या नदीवर आहे? पैनगंगा. हा, संदर्भानं पैनगंगा लक्षात ठेवायची. विदर्भातील सगळ्यात मोठी नदी, विदर्भातील सर्वात लांब, सर्वात लांब, विदर्भातील सर्वात लांब नदी. महाराष्ट्राच्या संदर्भाने जर विचार केला तर गोदावरी नंतर सर्वात लांबीची नदी बघा, गोदावरीच्या नंतर हीच नदी. त्याच्यानंतर बघा वैनगंगा एक महत्वाची आपल्यासाठी. बघितली वैनगंगा? पण नाही बघितली ना वैनगंगा? बघितली वैनगंगा? मला आठवलं तर सांगतो मी. वैनगंगा बघितली का? पाठीमागे वैनगंगा, पैनगंगा, दक्षिण पूर्णा नाही बघितली वैनगंगा. हा, वैनगंगा जी आहे याची उगम जो आहे तो वरती मैकल पर्वतरांगा मध्य प्रदेशमध्ये होतो. मैकल पर्वतरांगेमध्ये. लांबी लक्षात ठेवा महत्वाची, 300 किलोमीटर. लांबी किती? 300 किलोमीटर. बाकीचं काही वैनगंगा आणि वर्धा, हा इथं लिहितो बघा, वर्धा आणि वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहाला बघा, दुसऱ्यांदा लिहिलं मी, परत चुकायच नाही का. यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. ओके. हा, वैनगंगा आणि वर्ध्याच्या संदर्भात हा पॉईंट खूप महत्वाचा, परीक्षेत प्रश्न बऱ्याच वेळेला झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर इंद्रावती बघा, इंद्रावतीवरनं इंद्रायणी आणि इंद्रावती दोनही नद्या वेगवेगळ्या आहेत, कळतंय ना? इंद्रावती वेगळं, इंद्रायणी वेगळं. इंद्रायणी भीमा नदीची उपनदी आहे, बरोबर का? इंद्रायणीच्या काठावर तुम्हाला आळंदी, देहू आणि इकडं आपलं महत्वाचं वडुद्रुक, तुळापूर. तुळापूर माहितीये का? संभाजी महाराजांची समाधी. हा, ते 3 शहरं त्या ठिकाणी आहेत. नंतर तुम्हाला आळंदी, दिवा आणि तुळापूर भीमामध्ये सांगतो, हिस्ट्री सहित सगळं. हा, चला. इंद्रावती जे आहे याचा उगम जो आहे, इंद्रावती नदीचा उगम ओडिसामध्ये होतो बघा, त्या बाजूने ती वाहत येते. याची जी लांबी आहे ती 390 किलोमीटरची आहे. किती आहे? 390 किलोमीटर. आपल्याकडे महत्वाचं तुम्हाला काय विचारतात माहिती का? छत्तीसगड आणि महाराष्ट्र, छत्तीसगड आणि महाराष्ट्र यांची सीमा निश्चित करते इंद्रावती, यांची सीमा निश्चित करते, है ना? आणि महत्वाचं म्हणजे चित्रकूट धबधबा. कुठला? चित्रकूट धबधबा ऐकलंय का रे? चित्रकूट धबधबा आहे इंद्रावती नदीवर, आणि तो छत्तीसगड मध्ये आहे, आपल्याकडे नाहीये, छत्तीसगड मध्ये. ओके. चित्रकूट धबधबा म्हणजे संदर्भानं फक्त लक्षात ठेवा, बाय चान्स विचारलं तर तुम्ही सांगू शकता कुठे आहे बाबा ते नेमकं. ओके. ह्या विदर्भातल्या प्रमुख नद्या इंद्रावती, गाढवी, इरई, निरगुडा. आता तुम्ही काय करा माहितीये, असं गोदावरी नदी लिहा, जेवढी काही माहिती सांगितली ती माहिती सगळी एकत्रितपणे गोदावरी नदीच्या डाव्या किनाऱ्याने आणि उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या कोणकोणत्या नद्या आहेत ते सॉर्टिंग करून ठेवा. परीक्षेला असे प्रश्न येतात, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीला डाव्या किनाऱ्याने मिळते आणि उजव्या किनाऱ्याने मिळते? तर मॅप जर लक्षात घेतला तर तुम्ही सांगू शकता, इकडं कादवा आहे, शिवना, खांब, त्याच्यानंतर वाघ, दक्षिण पूर्णा आहे, पैनगंगा आहे, वर्धा आहे, वैनगंगा आहे आणि इंद्रावती आहे. ह्या सगळ्या नद्या डाव्या किनाऱ्याने मिळतील.
आणि खाली जर गेला तुम्ही प्रवरा, सिंदफणा, मांजरा, ह्या सगळ्या नद्या आणि वरती दारणा, ह्या सगळ्या नद्या कुठे मिळतील? उजव्या किनाऱ्याला मिळतील. तुम्हाला सांगता आलं पाहिजे, बाकीचं काही याच्यामध्ये महत्वाचं नाही. आता महत्वाचं काय, तर संगम स्थळे, दोन नद्यांचा संगम कुठे होतो ते संगम तुम्हाला सांगितले महत्वाचे. नदीच्या काठावर वसलेली शहरं मी सांगितली. ओके, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जेवढं काही मला आठवत होतं ते सगळं मी सांगितलंय. गोदावरीच्या संदर्भात अजून काही राहिलं असेल तर सांगा, क्लिअर करून घेऊया लगेच आपण. सांगा बरं. मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं असं, गोदावरी लास्ट मध्ये जाऊन, गोदावरी हे शेवट करते तो बघा. आता गोदावरी पुढे कुठे जाते सांगा, कशी वाहते पुढे? महाराष्ट्रामधून तेलंगणात जाईल, तेलंगणामधून आंध्र प्रदेशमध्ये जाईल आणि आंध्रातून बंगालच्या उपसागराला मिळेल, है ना. बंगालच्या उपसागराला मिळताना ती काय करते, बंगालच्या उपसागराला मिळतात ती काय करते, इथं राजमहेंद्री ठिकाण आहे. कुठलं? राजमहेंद्री ठिकाण आहे. आठवते का राजमहेंद्री? हे राजमहेंद्री माहिती का तुम्हाला? राजमहेंद्री माहित आहे का? कशासाठी प्रसिद्ध सांगा बरं राजमहेंद्री? परीक्षेला प्रश्न होतो इथून राजमहेंद्री संदर्भात. इथं वरती लिहितो बघा, केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र आहे इथं. केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र. हे तुम्हाला बरीचशी संशोधन केंद्र सांगितली असतील खरे भूगोल सुरू केल्यापासून, बरीचशी. तंबाखू संशोधन केंद्र कुठे आहे? राजमहेंद्री, आंध्र प्रदेशमध्ये आहे ना. कृष्णा नदीचं जे खोरं आहे ते तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे असं मानलं जातं. सगळ्यात जास्त तंबाखू उत्पादन कृष्णेच्या खोऱ्यात होतं. आपण उद्या भीमा आणि कृष्णा नदी उद्या संपून टाकूया, लक्षात येईल ते. ठीक आहे, ओके. हा, मी काय सांगत होतो, राजमहेंद्री या ठिकाणी काय होतं, गोदावरी नदी आल्यानंतर हिच्या दोन वितरिका म्हणजे दोन प्रवाह तयार होतात आणि हे दोन प्रवाह याला म्हणायचं वाशिष्ठी गोदावरी किंवा वाशिष्ठी गोदावरी किंवा वाशिष्ठी प्रवाह, आणि हा जो आहे तो गौतमी प्रवाह. बरोबर का? कुठला प्रवाह? गौतमी प्रवाह. आठवत आहे? आणि हा जो प्रवाह आहे तो यानम या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळतो आणि हा नरसिंगपूर किंवा नरसिंहपूर, नरसिंगपूर असं नरसिंगपूर, नरसिंगपूर या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळतो. ठीक आहे, जे इथं गोदावरी नदीचा शेवट होतो. ओके. महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, त्यानंतर बीड, जालना, परभणी, नांदेड आणि गडचिरोली लास्ट, अशा टोटल 8 जिल्ह्यामधून ही नदी प्रवेश करते किंवा वाहते. किती जिल्ह्यातून? 8 जिल्ह्यातून वाहते. आणि राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र, त्यानंतर तेलंगणा आणि त्यानंतर आंध्र प्रदेश, अशा 3 राज्यातून ही नदी वाहते. ओके ना? क्लिअर आहे का? सांगितलेला पॉइंट क्लिअर आहे का? बोला पटपट. सांगितलेला पॉइंट क्लिअर आहे का? लांबी मी सांगितली, गोदावरीची लांबी महाराष्ट्रामध्ये 668, भारतामध्ये 1465. लांबीनुसार आपण जर गोदावरीचा जगाच्या दृष्टीने विचार केला तर जगामध्ये 92वा क्रमांक, लांबीच्या दृष्टीने गोदावरीचा जगामध्ये 92वा क्रमांक लागतो. म्हणजे जगातील सर्वाधिक लांबीची 92 नंबरची ही नदी आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेली शहर लक्षात घ्या रे. म्हणजे तुम्हाला सगळेच नाही सांगितलेले मी, गोदावरी नदीच्या काठावरील शहर. एमपीएससी कडे इथून प्रश्न येऊ शकतो. काठावरील शहरे कुठले कुठले सांगितले पहिलं मी? नाशिक, त्याच्यानंतर शॉर्टकट आहे गंगाखेड, नागाव, कोपरगाव, पुणतांबे, त्यानंतर पैठण, त्यानंतर धर्माबाद आणि सिरोंचा. ही सगळी ठिकाणे जी आहेत ना ती गोदावरीच्या काठावर आहेत.
क्लिअर का? नांदेड लिहिलं नाही का मी तर? नागार, हा इथं राहिलं की न वर्ण नांदेड, इथं शेवट लिहितो. चला, ते माझा शॉर्टकट लिहिताना चुकला, म्हणजे आठवताना चुकला मला, असं आठवला मला. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही काहीतरी शॉर्टकट करून लक्षात ठेवा. नाशिक, गंगाखेड, कोपरगाव, कुंतामणी, पैठण, धर्माबाद, सिरोंचा आणि नांदेड. ओके. परीक्षेच्या दृष्टीने जेवढे काही महत्वाचे पॉइंट्स होते हे गोदावरीच्या संदर्भात आपण सगळे क्लिअर केलेले आहेत. सगळे पॉइंट्स तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचले असतील अशी अपेक्षा आहे. बरोबर? चला, झालेला पॉइंट तुमच्याकडे जे पुस्तक असेल जिथून जमेल तिथून वाचून घ्या. जेवढं काही शक्य होतं तेवढं मी सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे. उद्या आपण बाकीच्या 2 नद्या संपूया. पुढच्या 2-3 दिवसामध्ये नदी प्रणाली पूर्ण कंप्लीट होईल आपली. ठीक आहे. चला, ओके असेल थांबूया. सर्वांना शुभरात्री. अभ्यास करा. लवकरच 7200 पोलीस पदांची पोलीस भरती लागण्याची शक्यता आहे. मार्च फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत, मला वाटते 20 तारखेच्या नंतर कदाचित फॉर्म सुरू होतील. जो आपला रेग्युलर ट्रेंड होता पोलीस भरतीचा, फेब्रुवारीमध्ये फॉर्म सोडायचे, मार्च पर्यंत भरून घ्यायचे. एप्रिल तुम्हाला अवकाश मिळतो. एप्रिलच्या मध्यातून किंवा शेवटच्या आठवड्यातून फिजिकलला सुरुवात होते. एप्रिल मे मध्ये फिजिकल होऊन जातं. तसा प्रकार होऊ शकतो. म्हणजे आता बघितलं तर तुम्ही पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा फिजिकल होणार आहे. 100 मार्काचं फिजिकल असेल, 100 मार्काची लेखी परीक्षा असेल. बाकीच्या सगळ्याच परीक्षांची देखील येण्याची शक्यता, म्हणजे दाट शक्यता, थोडक्यात सुरू पण झालेल्या आहेत. बऱ्याच ऍड पडलेल्या आहेत. एमपीएससी कडून मागणी पत्र प्राप्त आहे, त्याच्यामुळे एमपीएससी ऍड सोडते. महाराष्ट्र सरकारकडे जे काही प्रस्ताव आहेत, मी तुम्हाला सांगितलं, फॉरेस्टच्या जवळ 1500 जागा सुटणार आहेत. 3200 पदांची तलाठी भरती सुटणार आहे. जे काही तुम्ही अभ्यास करताय तसं चालू ठेवा. अभ्यास पहिला कम्प्लीट करा, त्याच्यानंतर भरतीचं बघा. जोपर्यंत अभ्यास कम्प्लीट नाही तोपर्यंत तुम्ही कुठलेही पेपर दिले, कधीही पेपर दिले तरी पोस्ट मिळेल याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे. अभ्यास महत्वाचा. अभ्यास कम्प्लीट करा, नंतर पेपरचं बघूया. ठीक आहे. चला, थँक्यू.